Praise the Lord. देवाला धन्यवाद. Everybody is looking very nice this morning. सर्वजण आज सकाळी फार छान दिसतात. Amen. God surely is going to be very happy this morning. देव नक्कीच आज सकाळी आनंदी होणार आहे. Yes, to do something special for you now. आणि काहीतरी खास देवाने आज तुमच्यासाठी करायला लागणार आहे. Amen. आमेन. And before I start with the message, उपदेश सुरू करण्या अगोदर I want to remind you मला तुम्हाला आठवण करून द्यायला आवडेल that this month we are celebrating the 26th year of our church. या महिन्यामध्ये आपण आपल्या चर्चचा 26वा वाढदिवस साजरा करत आहोत. Amen. आमेन. And as the Lord has spoken to my heart, आणि प्रभू जसं माझ्या हृदयाशी बोललेला आहे, we are going to have a special offering collection this month. या महिन्यामध्ये खास दानपात्र आपण गोळा करणार आहोत. And that's what we do once a year. आणि वर्षातून एकदा आपण सप्टेंबर महिन्यामध्ये परमेश्वराच्या आदेशाखाली हे करत असतो, तुम्हाला माहितीच आहे. And God has blessed many people as they sowed. आणि देवाने अनेक लोकांना आशीर्वाद दिलाय, जसं लोकांनी ऋतूतील उत्तम बीजाचं दान पेरलेलं आहे. Amen. आमेन. Including me. माझ्या सकट सगळ्यांना देवाने आशीर्वादित केलंय. Amen. आमेन. And so you write your prayer request and put it in the envelope along with your seed offering. तुमचं जे काही ऋतूतील उत्तम बीजाचं दान असेल ते दान आणि प्रार्थनेची जी काही विनंती असेल ती विनंती असं लिहून एका पाकिटामध्ये टाकून तुम्ही इथे ते जरूर देऊ शकता. हे सोनेरी डबे फक्त इथे नाही तर आता सगळीकडे यासाठी लावलेले आहेत. And it can be that you can put it right away also or on those 3 special days. आताही तुम्ही टाकू शकता आणि ते 3 दिवस जे आहेत ज्यावेळेला आपण आपला वाढदिवस साजरा करणार आहोत, 28, 29, 30 इफ आय एम नॉट रॉंग, 28, 29 and 30 है ना? 27, 28 and 27, 29. 28, 29 का 27, 28, 29 सप्टेंबरला आपण आपल्या चर्चचा वाढदिवस जेव्हा इथे साजरा करू त्यावेळेला सुद्धा तुम्ही खास करून हे दान आणून टाकू शकता. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are going to learn something new. आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. And God is going to speak to each one of our hearts. देव आपल्या प्रत्येकाच्या हृदयाशी बोलणार आहे. Amen. आमेन. Just open your heart and receive it. केवळ आपलं हृदय उघडा आणि स्वीकारा. And let God speak to you. देवाला तुमच्या हृदयाशी बोलू दे. And let God guide you. आणि देवाला तुम्हाला मार्गदर्शन करू दे. Amen. आमेन. Thank you, Jesus. Thank you, हालेलुया. Lord. Thank you, धन्यवाद. Father. मखराबाशंदरुरु. Discovering your destiny. तुमच्या आयुष्याच्या दिशेचा शोध लावून त्याचं पालन तुम्ही करणे. Discovering your destiny. आयुष्याची दिशा समजून घेणे. We'll open our Bibles to Jeremiah 29 verses 11 to 13. इर्मियाचा 29वा अध्याय त्यातील 11 ते 13 वचन आपण यावेळेला सर्वजण काढणार आहोत. इर्मिया 29, 11 ते 13. I know the thoughts that I think toward you, says the Lord, thoughts of peace and not of evil, to give you a future and a hope. इर्मिया 29, 11 ते 13 मध्ये लिहिलंय. And then further it says, पुढे then लिहिलंय. you will call on me and come and pray to me, and I will listen to you, and you will seek me and find me when you search for me with all your heart. इर्मिया 29, 11 ते 13. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत, असे यहोवा म्हणतो. आणि तुम्ही माझ्याकडे आरोळी कराल व जाऊन माझी प्रार्थना कराल, तेव्हा मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शोधाल आणि आपल्या पूर्ण हृदयाने मला हुडकाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. What is destiny? आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे काय? We need to understand what destiny is. आपल्याला कळलं पाहिजे की आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे काय. Then you can walk in your destiny. तत्पश्चात तुम्ही त्या ठरलेल्या दिशेत चालू शकाल. Now, destiny is the life plan that God has already written for you. आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे देवाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी जे नेमून जे लिहून ठेवलेलं आहे ते. He has already written in the book of God. आणि देवाने देवाच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आपल्यासाठी ते लिहून ठेवलेलं आहे. It's not something random. आणि असं रँडमली काहीतरी आपल्या जीवनात होणार असं नव्हे. It's not just luck. लक नव्हे, नशीब नव्हे, It's not a chance. तर योगायोगाने नव्हे, And it's definitely not about money. आणि नक्कीच पैशाविषयी तर हा मामला नाहीच आहे. And it's not success. आणि यशाविषयी सुद्धा ही गोष्ट नाहीये. It's not even fame. आणि आपल्या प्रसिद्धीविषयी सुद्धा नाहीये.
Amen. Amen. Now some of us will be shocked because that's what we have been hearing from the world. आपल्यातल्या काही लोकांना धक्का बसेल, कारण की आपल्यातले काही लोक जगातनं हेच ऐकत होते. We need to know what biblical destiny is. आपल्याला कळलं पाहिजे की पवित्र शास्त्राला धरून लोकांच्या जीवनाच्या ठरलेल्या दिशा काय असतात. Amen. Amen. And so destiny is the will of God for your life. तर आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे देवाची तुझ्या जीवनासाठी असलेली इच्छा. Amen. की त्याला काय हवंय तुझ्याकडून. Now God didn't create us by accident. देवाने योगायोगाने अपघाताने तर आपल्याला निर्माण केलेलं नाही. He made each one of us on purpose. देवाने मुद्दामून आपल्याला प्रत्येकाला निर्माण केलेलं आहे. And He has made each one with a purpose. आणि देवाने प्रत्येकाला काहीतरी संकल्पाला धरून निर्माण केलेलं आहे. Amen. Amen. Now what the world says about destiny, आता जग आयुष्याच्या दिशेविषयी जे म्हणतं that's so different. ते वेगळंच आहे. Because कारण many people have different ideas about destiny in the world. अनेक लोकांच्या कल्पना जगामध्ये आयुष्याच्या ठरलेल्या दिशेविषयीनं वेगवेगळ्या असतात. जगात कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं. Each country also has its own meaning of destiny. आणि देशादेशामध्ये सुद्धा या संकल्पनेत फरक आहे की या देशातल्या लोकांना असं वाटतं की त्यांच्या आयुष्याची ठरलेली दिशा ही आहे, त्या देशातल्या लोकांना तसं वाटतं. So there is a western destiny and there is a eastern destiny ते एक also. पाश्चिमात्य देशातली पण एक आयुष्याची ठरलेली दिशा आहे, एक पूर्वेकडच्या देशांमधली पण ठरलेली दिशा आहे. जगातलं बोलतोय मी. And so the western way is, तर पाश्चिमात्य रीत अशी आहे I'm in control of my life. की माझ्या जीवनाचं नियंत्रण माझ्या हातात आहे And so I choose my path आणि मी माझा मार्ग निवडतो and I live my path. आणि माझ्या मार्गावर मी जगतो. My decisions will create my future. माझा जो काही निर्णय आहे त्यातून माझं भविष्य बनेल असं वेस्टर्न कल्चर किंवा वेस्टर्न जे काही ते लोक त्यांचा जो विश्वास आहे तो. The eastern way is different. आणि पूर्वेकडचा आपल्याकडचा जो प्रकार आहे तो वेगळा आहे. They say, आपल्याकडे किंवा पूर्वेकडे म्हणतात I have no control. माझं तर काही नियंत्रणच नाही कशावर. Everything is already written. सगळं काही विधी लिखित आहे. I'm just a puppet in the hands of destiny. मी आयुष्याच्या दिशेच्या हातातली एक केवळ भावली आहे. Either it is fate or fortune. आणि मग आता माझं नशीबच म्हणायचं, जे व्हायचं ते होईल. And so if it is fate, I have to accept it. If it is fortune also, I have to accept it. जे काही माझ्या नशिबात असेल ते मला आता स्वीकारणंच आहे, काही दुसरा पर्यायच नाहीये. So they don't do anything. म्हणून पूर्वेकडचे काही करत नाहीत. They just accept what comes to their lap. केवळ त्यांच्या मांडीत जे पडतंय ते घेत राहतात पूर्वेकडचे. Now some say काही जण म्हणतात 65% of life is destiny आयुष्यातलं 65% जीवन ठरलेली दिशा आहे and 35% is your own effort. आणि 35% तुझी स्वतःची मेहनत आहे आणि परिश्रम आहे. But here's the truth. पण सत्य हे आहे, God is the true author of destiny. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचा खरा लेखक देव आहे. Amen. पाश्चिमात्य देश काही म्हणो, पूर्वेकडे काही चालो, देव काय म्हणतो. See, that's why I have to place it right before you. म्हणून मला तुम्हा लोकांना हे सगळं विभाजन करून तुमच्या समोर ठेवायला लागतंय. Because as long as I'm here, I will give you the facts from the word of God. कारण जोवर मी इथे आहे आणि जोवर मी जिवंत आहे, मी तुम्हाला देवाच्या वचनातल्या वास्तविकता सांगीन, खरं सांगीन. Amen. मी वेदीवर आहे. And so destiny is not a God also. तर आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे फक्त देवही नाही. Destiny is not a God. आयुष्याची दिशा देव नाहीये. Amen. आमेन. Destiny is not the power above God. आणि आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे देवाच्या वरचं कुठलं तरी सामर्थ्य नाहीये. Destiny is not even equal to God. आयुष्याची ठरलेली दिशा देवा समान पण नाहीये. त्या डेस्टिनीला देव मानू नका. Amen. Amen. Now, so destiny is the plan written by God Himself for you. तर डेस्टिनी किंवा आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे देवाने स्वतः तुझ्यासाठी जी योजना लिहिली आहे की मी जयश्रीला जन्म देऊन तिच्याकडनं असं करवून घेणार, इज माय गॉड रिटन डेस्टिनी. Are you getting me? कळतंय ना? Before you were born, it was written. आणि तुझा जन्म होण्या अगोदर देवाने ते लिहिलेलं आहे. It's not after you were born. तुझा जन्म झाल्यानंतर मग देवाने ते सगळं लिखाण केलं असं नाहीये. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Acts 15 verse 18, प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय त्यातलं 18वं वचन, known unto God are all His works from the beginning of the world. प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय त्यातलं 18वं वचन असं सांगत आहे, पुरातन काळापासून जो या गोष्टी कळवतो तो प्रभू असे म्हणतो. Amen. Amen. That means म्हणजे God already knew what He was going to do in your life. देवाला ऑलरेडी माहित होतं की देव तुझ्या जीवनात काय करणार आहे. Right from the beginning. अगदी सुरुवातीपासून देवाला माहिती आहे. And so destiny is God's blueprint for you. तर आयुष्याची ठरलेली दिशा किंवा डेस्टिनी म्हणजे देवाने तुझ्यासाठी तयार केलेली ब्लूप्रिंट आहे.
just before the building comes up, आणि एखादी इमारत किंवा बिल्डिंग उभी राहण्या अगोदर an architect has a drawing prepared. आर्किटेक्ट ड्रॉइंग करतो ना, की अशा रीतीनं ड्रॉइंग करून आपण ही बिल्डिंग बांधणार आहोत. In the same way, तसंच आहे, before you were created, तू निर्माण होण्या अगोदर God drew your life's plan, देवाने तुझ्या आयुष्याची योजना तयार केली and then afterwards He created you. आणि मग देवाने तुला निर्माण केलं. Are you getting me, people? म्हणजे कसं की देवाने आधी तुझा प्लॅन सँक्शन केला की हे असं असं मी याला उभं करणार आहे, आणि मग देवाने तुला जन्म दिला. That's why म्हणून destiny is not invention. आयुष्याची दिशा म्हणजे लावलेला शोध नाहीये. It has to be discovered by बस us. आपल्याला ते कळायला पाहिजे, आपल्याला इथे उमगलं We पाहिजे, have to find out our destiny. आपल्याला ते शोधून काढायचं आहे, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. You may not see it now, आता तुम्हाला कदाचित दिसणार नाही ते, but पण it is there. आहे. तुझ्यासाठी पण आयुष्याची ठरलेली दिशा आहे. It's written in heaven. आहे ती स्वर्गात तू जन्माला येण्या अगोदर लिहिलेली आहे. And God does not make mistakes. आणि देव चुका करत नाही. He does not change His mind like people do. आणि माणसं आपलं मन बदलतात, तसं देव आपलं मन कधी बदलत नाही. He does not need our advice concerning our destiny. देवाला आपल्या सल्ल्याची गरज नाहीये. आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेविषयीनं देवाला आपल्या सल्ल्याची काही गरज He नाही. does not need our second opinion. आणि देवाला आपलं सेकंड मत किंवा सेकंड ओपिनियन सुद्धा गरजेचं नाही, की मी असं असं ठरवलंय जयश्री तुला काय वाटतं. नाही नाही, आपल्या वाटण्यानं काय नाही होत. He doesn't listen to us when we say, no, I want that person's destiny. आणि तो आपला ऐकत नाही जेव्हा आपण असं म्हणतो की मला त्या माणसाच्या आयुष्याची दिशा हवी आहे. God does not have further plans for you. आणि देव काही असं अच्छा असं आहे का, मग अजून पुढे काहीतरी तुझ्यासाठी योजना करतो असं नाहीये. He doesn't even have plans. आणि काही मागची पण योजना नाही, Backup plans. बॅकअप प्लॅन पण काही नाहीये. No. नाही. This is the only one. एकच जे लिहिलं ते लिहिलं. जे Amen. लिहिलं, जे माझ्यासाठी लिहिलं ते लिहिलं. Because He is perfect. कारण तो परिपूर्ण आहे. And His plans are also perfect. त्याच्या योजना पण परिपूर्ण आहेत. Amen. आमेन. And that's why Ephesians 1:11 says, आणि म्हणून इफिस्करास पत्र पहिलाच अध्याय आणि त्यातलं 11वं वचन म्हणतं, He works all things according to the counsel of His will. तो सर्व गोष्टी इफिस्करास पत्र पहिला अध्याय 11 वचन, जो आपल्या इच्छेच्या संकल्पाप्रमाणे सर्व काही चालवतो, त्याच्या योजनेप्रमाणे जे आम्ही पूर्वीच नेमलेले होतो. Amen. आमेन. Imagine a man driving with no destination. मग कल्पना करा, एखादा माणूस गाडी चालवतोय पण त्याला माहितीच नाहीये की जायचं कुठे. And so he sees the road signs, आणि म्हणून तो रस्त्यावरती जे बोर्ड लावलेले असतात ते वाचतो, but it has no meaning for him. पण त्याला काही अर्थ लागतच नाही, कारण त्याला स्वतःलाच माहिती नाहीये की मला कुठे जायचंय. Say, road signs are meaningful when you know your destination. रस्त्यावर लिहिलेले बोर्ड तेव्हाच अर्थपूर्ण होतात जेव्हा तुला माहिती असतं तुला कुठल्या गावी जायचंय, तुला कुठल्या पत्त्यावर जायचंय. You may have 100 road signs, तसं तर 100 आणि शेकडोने रस्त्यावर बोर्ड लागलेली असतील, वे टू मुंबई, वे टू पुणे, वे टू सातारा, वे टू बँगलोर. Where do you want to go? but see, if you don't know your destination, all those road signs are useless. तुला जर तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशाच माहिती नाहीये तर ते सगळे बोर्ड लावलेले तुला काही कामाचे नाही, कारण तुलाच माहित नाहीये तुला जायचंय कुठे, बँगलोरला, साताऱ्याला, पुण्याला, Because you don't know where you're going in life. तुला माहितीच नाहीये तुझ्या आयुष्यात तुला जायचंय कुठे. Now just think about somebody who knows where he is heading to. आता एखादा असा माणूस त्याचा तुम्ही विचार करा की त्याला माहितीये त्याला कुठे जायचंय, And those road signs make sense to him. आणि ते मग बोर्ड जे लावलेत रस्त्यावरचे ते त्याला अर्थपूर्ण असतात की बरोबर आहे मला इथे जायचंय म्हणजे हा रस्ता धरायचा आहे. It makes him easier to reach that destination in time. आणि त्याला सोपं करून देतात की वेळेमध्ये त्या गावापर्यंत त्या पत्त्यापर्यंत त्यांनी पोहोचावं. So your destiny is like that. तसं तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा आहे. Amen. Amen. And so if you don't know where you're going, आणि म्हणून जर तुला माहितीच नसेल की तू कुठे चाललायस life will feel very confusing. तर जीवन तुझं गोंधळाने भरून जाईल, कारण तुलाच माहित नाही तू करतो काय आणि तू चालला कुठे. But if you know that God has a plan for you, पण जर तुला कळलं की नाही देवाची माझ्यासाठी योजना मला समजलेलं आहे, then the signs that He gives you, मग देव तुला जे काही बोर्ड लावल्यासारखी चिन्ह देईल, whether it is through the word, मग देवाच्या शब्दातनं म्हणा through His Spirit, किंवा त्याच्या आत्म्याद्वारे म्हणा or by coming to church, किंवा चर्चला येऊन तुम्ही ऐकलं म्हणून म्हणा, hearing the word of God, देवाचं वचन ऐकल्यामुळे म्हणा, or being in prayer, किंवा प्रार्थनेत राहून म्हणा, will definitely lead you there. त्यातून नक्की तुम्ही त्या पत्त्यापर्यंत पोहोचणार. How many are getting me? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय.
Say, Hallelujah. so these road signs that I talk about is the word of God. तर या रस्त्यावरती जे बोर्ड लागलेली मी म्हणतोय ना, ते देवाचं वचन The आहे. Holy वचन. Spirit inside of you. पवित्र आत्मा जो तुझ्या आत आहे तेच आहे. The messages that you hear week after week. आणि दर आठवड्याला 3 दिवस तुम्ही लोक जे मेसेज ऐकता ते आहे. The prayer that you make every day. ज्या प्रार्थना तुम्ही स्वतः रोज करता तेच तो बोर्ड These आहे. are all the signboards that are taking you to your आणि destination. हीच ती सगळी चिन्ह आणि फलक आहेत की जी तुला तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत नेतायत. How many are understanding what किती I'm saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय. And so how do you discover your destiny? मग तुला कसं समजणार तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा काय, की देवाला माझ्याकडून एक्झॅक्टली हवंय काय. Step 1, एक, believe that God has a plan for you. विश्वास ठेव की देवाची तुझ्यासाठी योजना आहे. That your life is not by accident. की तुझं जीवन अपघाताने मी पैदा झालो असं जीवन It's not a नाहीये. random life. किंवा रॅन्डमली मी आलो असं तुझं जीवन नाहीये. It's not that a book is given to you and you write your own destiny. असं नाहीये की तुझ्या जीवनाचं पुस्तक तुझ्या हातात दिलं आणि तुला सांगितलं गेलं की लिही तुझी कथा. असं नाहीये. Say, because Jeremiah 1:5 says, कारण इर्मया 1:5 मध्ये लिहिलंय, God is saying, परमेश्वर सांगतो, before I formed you मी तुला निर्माण करण्या अगोदर, in your mother's womb, मी तुझा निर्माण तुझ्या आईच्या गर्भात करण्या अगोदर I knew you. मी तुला जाणतो. Amen. तुझ्या आईच्या पोटामध्ये उदरामध्ये तुझा निर्माण करण्या अगोदर पासून मी तुला जाणत आहे. Step 2, 2, call on God. देवाचा धावा करा. Say, देवाचा to धावा discover your destiny, call upon God. तुला तुझ्या आयुष्याची दिशा समजून घ्यायची ना बेटा, मग तू देवाचा धावा कर, प्रार्थना कर. God said, call upon me देव म्हणालाय माझ्या नावाचा धावा कर, and I will listen to you. मी तुझं ऐकीन, I will lead you. मी तुला चालवीन, I will guide you. मी तुला मार्गदर्शन करीन. So destiny is not destiny until you recognize it as God's plan for you. तर आयुष्याची दिशा तुझी ठरलेली, तोवर ठरलेली आयुष्याची दिशा नाहीये जोवर ती तू ओळखून त्यात चालत नाहीस. Say, आमेन. you need to know that destiny is different. तुला Is very different from the world that portrays destiny. आणि तुला कळलं पाहिजे की आयुष्याच्या ठरलेल्या दिशेविषयी जग जे काही बोलतं आणि गप्पा मारतं त्याच्यापेक्षा आपल्या आयुष्याची ठरलेली दिशा फार वेगळी आहे. Because your destiny is written not with the earthly pen but with the heavenly pen, eternal pen. कारण की तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा पृथ्वीवरच्या कुठल्या पेननी किंवा पेन्सिलनी लिहिलेली नाही, ती स्वर्गीय पेननी देवानी लिहिली आहे. It's written with a divine ink. आणि दैवी शाई त्यात वापरलेली आहे. Amen. दैवी शाई, दैवी So it ink. cannot be erased. तर ते तुम्ही नाही पुसू शकत आणि खोडू शकत. वन्स रिटन. Amen. आमेन. So knowing your purpose, तर मी का जन्माला आलो हा तुझा संकल्प तू जाणणं, it turns your confusion into clear direction. त्यातून तुझा सगळा गोंधळ संपतो आणि तुला क्लिअर कट दिशा मिळते की मी याच्यासाठी जन्माला आलोय हे आता मला कळलंय. Your path is not wandering. आणि तुझा मार्ग भटका मार्ग नाहीये, कभी इधर फिर उधर फिर उधर. No, it's a wonderful path that God has set for सुंदर you. आणि अद्भुत मार्ग देवाने तुझ्यासाठी आखून ठेवलाय. It is appointed by God, देवाने नेमलाय तो, written by God. देवाने लिहिलाय तो. You were not born for some plan. आणि काहीतरी कुठल्या तरी योजनेसाठी देवाने मला जन्म दिला असं नाहीये. You are written for God's plan. देवाच्या योजनेसाठी देवाने तुला लिहिलं आणि पाठवलं. And so without God's direction, तर देवाच्या मार्गदर्शनाशिवाय signs are just street lights for you. ही सगळी चिन्ह म्हणजे रस्त्यावरच्या दिव्यांसारखं आहे तुला. The light is showing, तो दिवा तर आहे, तो प्रकाश तर पडलाय, but you don't have a destination. पण तुला पत्ताच माहिती नाही ना, तर तू जाणार कसा आहेस. And so God's blueprint तर देवाची जी ब्लूप्रिंट किंवा योजना आहे is never to be set aside. ते कधी बाजूला ठेवायचं नसतं बेटा. कानाडोळा करू नका कि मुझे समझ रहा है लेकिन मैं समझ के नहीं लेने वाला हूं. And so मत करायचा. God's blueprint is not a revision for you. तर देवाची ब्लूप्रिंट म्हणजे तुझ्यासाठीची उजळणी नाहीये, It is a realignment for you. तर तुझ्यासाठी रिअलाइनमेंट आहे. तुला जोडून घ्यायचंय, त्या जुंपून घ्यावं लागेल त्याच्यात. You have to get aligned with God's blueprint. तुला for you. देवाच्या ब्लूप्रिंट मध्ये जुळवून घ्यावं लागेल. एकदा कळलं की जुळवायचं आणि मग
चलायचं. And so calling on God तर देवाचा धावा करून as much as you can जेवढं तुला जमेल तेवढं देवाचा धावा कर. will give you divine purpose. हात पसर, त्याला धावा कर, त्यातून दैवी संकल्प तुझ्या जीवनाचा तुला लक्षात येईल. And when you get the divine purpose, आणि दैवी संकल्प एकदा का तुला कळला, all supply will be given by God. सगळा पुरवठा देव करेल. Amen. आमेन. And so when you walk with God, तर जेव्हा तुम्ही देवासोबत चालाल, every step of yours becomes significant. तुझ्या आयुष्याचं प्रत्येक पाऊल तुझ्यासाठी एक अर्थपूर्ण पाऊल असेल की बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. It will be like Enoch steps. आणि हनोखाने उचललेली पावलं कशी होती तसं होईल. Every step, प्रत्येक पाऊल walking with God, देवासोबत हनोख will चालला, take you to destination. तसं ते तुझं प्रत्येक पाऊल तुला तुझ्या ठरलेल्या गावी किंवा पत्त्यावर नेईल. So every day walk with God. तर रोज पहिली गोष्ट पहिली देवासोबत चाला. You will never miss your destination. कधी तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा तुम्ही चुकवणार नाही. पहिली गोष्ट नेहमी पहिली देवासोबत चाल. Amen. देव घेऊन फिर. Otherwise, today's doubts will become tomorrow's reality. नाहीतर आजच्या शंका उद्याची वास्तविकता बनेल. आज ज्या शंका तुझ्या डोक्यात येत आहेत ना, ती उद्याची वास्तविकता आणि खरे पण बनेल. But today's truth पण आजचं सत्य will take you to the victory. तुला in the end. विजयाकडे नेईल. विजयाकडे. आजचं सत्य विजयाकडे नेईल. आजच्या शंका नया पार नाही नेणार. Amen. आमेन. So God is writing your legacy. तर देव तुझं वतन लिहितोय. वतन. God is writing your legacy. देव तुझं वतन, तुझा वारसा लिहितोय की यांच्या पश्चात हे सोडून जाणार आहेत. So don't fold your call. तर तुझं पाचारण असं गुंडाळून वगैरे ठेवू नको. Let God's call work in you देवाचं पाचारण तुझ्यावर आलेलं तुला कळतंय ना, त्याला काम करू दे and depend on Him. आणि त्याच्यावर अवलंबून राहा. Because your tomorrow is too precious to waste in yesterday's wandering and wondering. कारण तुझा उद्याचा दिवस फार मौल्यवान आहे. काल सारखा तो तुला भटकून वाया नाही घालवायचा. Amen. Amen. Your time is precious. तुझी वेळ मौल्यवान आहे बेटा. Amen. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. डू यू नो दॅट? And the most important thing is, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, I cannot see my destination. मला माझ्या आयुष्याची ठरलेली दिशा आणि डेस्टिनी दिसत नाही. God doesn't show it to me today, कारण देव मला आज ती दाखवत नाही. but He's showing me the path. पण मला मार्ग दाखवत आहे की ह्याच्यावर चालायचं. He's showing you the path. मार्ग तुलाही देव दाखवत आहे. इस पे चलते रे, तू पोचेगा. So I may not see the finish yet, तर मला अजूनपर्यंत अंत, समाप्ती, दी एंड, अखेर दिसणार नाही. पण I am already on the track. ऑलरेडी मी रुळावर आहे. That is important. ते महत्वाचं आहे. Even if you don't see your destiny, if you are on the right track, finally you will reach there. जरी तुला तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा दिसत नसेल, दिसत नसेल, तरी तू रुळावर आहे ना, तू शेवटी तिथे पोहोचणार आहेस. Are you getting me? कळतंय ना? So every day, तर रोज walk on the right path. तुम्ही योग्य रुळावर, योग्य मार्गावर चाला. Right path is Jesus. आणि योग्य मार्ग कोण आणि काय आहे? योग्य मार्ग येशू आहे. Right path is the word of God. योग्य मार्ग देवाचं वचन आहे. Right path is the Holy Spirit. योग्य मार्ग तुझ्या आतला पवित्र आत्मा आहे. ओ हालेलुया, आमेन. Say, I have a friend who never bends. Holy Spirit. because if God started it, कारण देवाने जर सुरुवात केली आहे, He is committed to finishing it. तो करारी आहे, करारी की मी हे हिच्या जीवनात पूर्ण करणार. बस हिने फक्त माझ्या मार्गात चालावे. Standing on the wrong road and believing and hoping to reach the destination is utter foolishness. चुकीच्या रस्त्यावरती उभं राहायचं आणि मग म्हणायचं की देवाने ठरवलेली माझ्यासाठीची आयुष्याची दिशा पूर्ण होणार. ते चुकीचं आहे, कारण तू उभीच चुकीच्या रस्त्यावर आहे. And even faith cannot change that path for आणि you. त्यामध्ये विश्वासही तुझा तो मार्ग बदलू नाही शकणार. Faith will help you when you are on the right path. विश्वास तुला कधी मदत करेल? देवावरचा विश्वास सुद्धा तुला तेव्हाच मदत करेल जेव्हा पहिलं तू मार्ग बरोबर धर. Amen. रस्ता सही से पकड. All the American dream, Indian dream, your own dream and earthly dream is nothing compared to the dream God has for you. देवाने जे स्वप्न तुझ्यासाठी रंगवलेलं आहे ना, त्या स्वप्नासमोर तुझं ते अमेरिकेचं स्वप्न, इकडचं स्वप्न, तिकडचं स्वप्न, ते काही नाहीये. Say, you are not just called, you are commissioned for it. तुला फक्त पाचारलंय नाही, देवाने त्या कामगिरीसाठी तुला नेमलंय. Praise God. की तुलाच करायला लागणार आहे. Amen. जसं आम्हाला हे उमगलं 38 वर्षांपूर्वी की हमको ही करना है, हम ही करेंगे.
बिकॉज हमारे ऊपर कॉलिंग आ गई है. So every prayer you make, तर जी प्रत्येक प्रार्थना तू करशील it aligns you with your heavenly strategy. ती तुला जुळवून घेते स्वर्गीय जी काही स्ट्रॅटेजी असेल त्याच्याशी. Every prayer you make, प्रत्येक प्रार्थना तुला त्या स्वर्गीय योजनेशी जुळवून घेते. it aligns you with the heavenly strategy. स्वर्गीय स्ट्रॅटेजीशी किंवा योजनेशी तुला जुळवून घेते. Faith will whisper to you विश्वास तुझ्या कानात कुजबुजेल on the right path. योग्य रस्त्यावर लागल्यावर. Strength will come to you ताकद तुला मिळेल on the right path of your योग्य destiny. रस्त्याला लागल्यावर आयुष्याच्या ठरलेल्या दिशेच्या. God will support you देव तुला आधार देईल on the right path of your योग्य destiny. रस्ता धरल्यावर. Amen. आमेन. You have to just say, तू फक्त म्हणायचं Lord, प्रभू you are my good shepherd. तू माझा उत्तम मेंढपाळ आहेस. I will follow you. मी तुझ्या मागे चालणार आहे. ओ लॉर्ड यू आर माय गॉड आय विल एव्हर प्रेज यू. Show me where I'm going. मी कुठे जातोय मला दाखव. Show me when I miss the path. आणि कुठे माझ्याकडनं रस्ता चुकतोय मला दाखव. See, that's why destiny always begins with a prayer. मग आयुष्याची ठरलेली दिशा नेहमी प्रार्थनेनं सुरू होते. प्रार्थना. You must talk to God. तुला देवाशी बोलावंच लागेल. Ask him to show you his plan. सांग देवाला की मला तुझी योजना दाखव दे बाप्पा. And step 3 is आणि 3 seek with all your heart. संपूर्ण हृदयाने त्याला शोध. Don't seek God only when you are in trouble. आणि देवाला फक्त तुला त्रास व्हायला लागल्यानंतर शोधू नको असं म्हण. आय विल सीक दी एव्हरी मॉर्निंग. Say, if you seek him only when you are in trouble, he will relieve you of your trouble, but he may not show you the path. नुसतं त्रास आल्यानंतर तू देवाला प्रार्थना करायला बसला तर देव तुझे त्रास काढेल पण ठरलेला मार्ग दाखवणार नाही. Because every time you come to him with a trouble. कारण ज्या दरवेळेला तू देवाकडे येतो देवाने समजून घेतलंय की ह्याला त्रास झाले की हा येतो. And so only he will relieve you of your trouble. तर देव तुला तुझ्या त्रासातनं सुटका देईल पण But he will ठरलेली not let दिशा. you know whether you are on the right path or the wrong path of your देव destination. तुला हे नाही सांगणार की तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेच्या योग्य रस्त्यात तू आहे का तुझा रस्ता चुकलेला आहे. हे देव तुला सांगणार नाही कारण देवाला माहिती पडलेलं असणार आहे याला त्रास झाले की हा येतो याला त्रासात न काढा आणि सोडा. See? And so they miss the right path. म्हणून काही लोकांचे जे योग्य रस्ते असतात ते चुकतात कारण ते मतलबानेच फक्त देवाकडे येतात. Some people seek God only on Sundays. काही लोक फक्त रविवारी देवाला शोधतात. फक्त रविवारी संडे टू संडे. And they will miss their destiny. त्यांच्या आयुष्याची ठरलेली दिशा त्यांच्याकडनं चुकणारच आहे का आठवडाभर देव त्यांच्याकडे नाहीच आहे. See? You have to seek him every day. असं नसतं ते. आय विल सीक दी एव्हरी मॉर्निंग. जे दावीद बोलला मी रोज सकाळी तुला शोधीन. I speak to him every morning मी रोज सकाळी देवाशी बोलतो. माझं नाहीच होत that I should not miss the path. की कुठे माझ्याकडनं रस्ता चुकू नये. Because the path is long. कारण की तो रस्ता तो मार्ग फार मोठा आहे लांब आहे. So every day I have to seek him. तर रोज मी त्याला शोधलं पाहिजे प्रार्थना केली And पाहिजे. seek him means just not saying hi bye. आणि त्याला शोधलं पाहिजे प्रार्थना केली पाहिजे म्हणजे फक्त हाय बाय प्रेज द लॉर्ड असं नाही. No, but with passion, आवेशाने with hunger. भुकेनं Amen. देवा समोर असं बसायचं की बस With your whole heart. संपूर्ण हृदयानं Give him enough बाबा time. शंदो पुरेसा वेळ त्याला Let द्या. God have your time. देवाला तुझा वेळ मिळू दे कारण ती वेळ खरं म्हटलं तर देवानेच तुला दिली आहे. Shut the world जगाला बंद कर. and open the window towards Jerusalem. ती 10-15 मिनिटं जगाला बंद कर आणि यरुशलेमेकडे खिडकी खोल कमा And pray. आणि प्रार्थना कर. And he will put your path on the right म्हणजे path. देव तुझा मार्ग बरोबर करेल. And when you do this, आणि जेव्हा तू असं you करशील ना, shall find him. त्याच्यानंतर तुला देव सापडेल. And you will find the path that he has set for you. देव पावेल आणि जो मार्ग देवाने तुझ्यासाठी ठेवलाय त्या मार्गावर तू चालायला लागशील. Praise God. देवाला धन्यवाद. All the problems that you are facing, ज्या सगळ्या प्रॉब्लेमला समस्येला तू तोंड देतोय ना बेटा it may not necessarily be because you are out of the path of your destiny. आणि तू तुझ्या ठरलेल्या दिशेच्या मार्गापासून बाहेर गेलाय म्हणून ते त्रास तुला होत आहेत असं नसणार आहे. They also happen, असंही होतं but sometimes, कधी कधी even as you're walking on the right path, कधी कधी ठरलेल्या दिशेचा मार्ग धरला trouble will come. खूप त्रास होतात येणार. And sometimes it does not look good also. आणि कधी कधी ते दिसायला चांगलं पण दिसत नाही की ये सब क्या हो रहा है मेरे लाइफ में मालूम नहीं पहले ही ठीक था. And नाही, so नाही. sometimes when you're walking in God's will तर कधी कधी जेव्हा देवाच्या इच्छेत आपण चालायला लागतो and ना doing everything right, आणि सगळं बरोबर ते करायला लागतो ना जेव्हा डोळ्याला झापड घालून things still don't look good on the outside. तरी गोष्टी बाहेरनं चांगल्या दिसत नाहीत. It seems as though life is falling apart. आणि असं वाटतं की माझं आयुष्य सध्या कोसळतंय. ही काय डेस्टिनी आहे माझी.
instead of it coming together, आणि ते सगळं माझं आयुष्य एकत्र यायच्या ऐवजी it seems that things are falling apart. माझं जीवन सगळं बरबाद तर नाही, पण माझं जीवन कोसळल्यासारखं होत आहे. But just because it looks bad पण ते सगळं तुला वाईट दिसत असल्यामुळे doesn't mean it is really bad. याचा अर्थ असा नाही ना की ते खरोखर वाईट आहे. Amen. कारण की आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचा मार्ग धरला की त्रास होतात बेटा. In your spirit you will have peace. तुझ्या आत्म्यात मात्र शांती असेल. You will know तुला कळेल that your feet are on the right path. माझे पाय बरोबर त्या रस्त्यावर आहेत. Troubles will come for a righteous त्रास man, येतील. नीतिमान माणसाच्या जीवनात त्रास तर येणार आहे लिहिलेलं आहे, but he needs to keep going. पण त्याने पुढे जात राहिलं पाहिजे. Say, आमेन Amen. आमेन See, हालेलुया. Joseph was chosen. बघा योसेफाला निवडलेलं. Joseph was anointed. योसेफ अभिषिक्त पण होता. He had prophetic dreams. योसेफाकडे भविष्यवाणी पर प्रॉफेटिक स्वप्न होती. But instead of going straight to the palace, पण सरळ थेट महालात पोचायच्या ऐवजी he went through many of the curves. तो किती वळणातनं गेला माहितीये ना योसेफाचं जीवन. He was on the destiny road. आणि तो होता आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतच होता तो. पण On that destiny road also he found a pit. त्या ठरलेल्या दिशेच्या मार्गात पण खड्डा आला. Not because of his fault. आणि त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे नाही. His brothers threw him in the pit. त्याच्या भावांनी फेकलं त्याला. Then in Potiphar's house, मग पोटिफराचं घर he was आलं. wrongly accused. पोटिफराच्या घरात त्याच्यावरती चुकीचा आरोप ठेवण्यात आला. Then he was thrown in the prison. मग त्याला तुरुंगात तुरुंग And he was forgotten by the butler. आणि सगळे त्याला विसरले. तो आचारी त्याला विसरला, प्याले दरबार विसरला. To everyone watching, आणि सगळे जे बघत होते Joseph's life looked like a complete disaster. सगळ्यांना असं वाटलं की योसेफाचं जीवन संपूर्ण डिझास्टर आहे, नाश आहे, But नाश. deep inside Joseph's heart, पण योसेफाला स्वतःला इथे माहित होतं, he knew त्याला माहित होतं that this is like a wilderness journey for me. हा रान प्रवास आहे And माझा. I am going to go to the land flowing with milk and honey. आणि मध व दूध वाहणाऱ्या देशात पोहोचणार आहे मी. Amen. आमेन. Because behind the scenes, कारण पडद्यामागे God was building a prime minister. देव पंतप्रधान उभा करत होता मिस्र देशाचा. God was building a prime minister. देवा पंतप्रधान उभा करत होता मिस्र देशाचा. आणि तो असा उभा नाही राहत. Say, if you're walking on the right path, जर तू योग्य रस्त्यात चालत असशील you will find God with you. तुला देव तुझ्या सोबत सापडेल. की मला माहितीये देव माझ्या सोबत आहे. Even in the trouble, त्रासात पण if God is with you, जर देव तुझ्या you सोबत are on the आहे, right path. तू बरोबर रस्ता धरलाय. होने दे तकलीफ, कुछ नहीं होता, प्रभु तेरे साथ है. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Genesis 39 verse 21, उत्पत्ती 39 पहिलंच वचन. but the Lord was with Joseph. पण परमेश्वर योसेफा संगती होता. Even when it didn't look good, जेव्हा चांगलं दिसत नव्हतं तेव्हा सुद्धा God was doing something good, देव काहीतरी चांगलं करत होता. something great for him. काहीतरी महान कार्य त्या योसेफासाठी करत होता. So let us be honest. आणि म्हणून चला प्रामाणिक राहू. Sometimes life feels unfair. चला ना प्रामाणिक राहू. कधी कधी आपल्याला पण असं वाटतं की माझं जीवन माझ्यावर अन्याय करतंय. It's दिस इज नॉट hard, फेअर. it is confusing. दिस इज नॉट फेअर फॉर मी. माझ्यासाठी हा सगळा गोंधळ आहे. मला हे सगळं अवघड जात आहे. And you may wonder, आणि तुम्ही विचार करायला लागाल if God's plan is good for me, जर देवाची योजना माझ्यासाठी चांगली आहे, why am I suffering? का मला एवढा त्रास होतोय? But listen, पण ऐक ना, God's plans are always good. जरा ऐक ना, देवाच्या योजना नेहमी चांगल्या असतात बेटा. But the people you are surrounded with are not always good. अवती भावती तुझ्या जी माणसं आहेत ना, माणसं, ती सगळीच माणसं नेहमी चांगली नसतात. And the devil is not good at all. आज सैतान तर अजिबातच चांगला नाही. See? हा, सैतान अजिबात चांगला नाही. आणि तुझ्या अवतीभोवतीची बरीच माणसं चांगली नाहीत. And so God includes everything. आणि देव सगळी गोळाबेरीज करतो. See, God's plans are good. देवाची योजना चांगली आहे. Even when they don't feel good for you. जरी तुला ती योजना चांगली वाटली नाही तरी Even if देवाची they- योजना चांगली आहे. Even if you feel that this is not good for me, जरी तुला असं वाटलं की नाही नाही ही योजना, हा प्लॅन बापरे हा बरोबर नाही, God's plan is good. तरी देवाची योजना चांगलीच आहे. Amen. आमेन. Because it is all a part of the great plan of कारण ते God. सगळं देवाच्या महान योजनेतला एक भाग आहे. Because कारण later on, मागाहून when he sat on the throne of a prime minister, जेव्हा योसेफ मिस्र देशात प्राईम मिनिस्टरच्या पदावर बसला, Joseph didn't say, योसेफ असं नाही म्हणाला I myself was shocked that God put me here. मला स्वतःला धक्का बसलाय की देवानी मला या पदावर कसं आणून बसवलं. He नाही, didn't say that. असं बोलला नाही तो. What did he say? तर काय बोलला? Genesis 50:20. उत्पत्ती
50-20 You meant evil against me, तुम्ही लोकांनी माझ्या विरुद्ध वाईट योजलं, but my God meant it for good. पण माझ्या देवाने माझं सगळं चांगलंच केलं. त्यातून No confusion, काही गोंधळ नाही, no disorder, काही no तिथे complaint, काही तक्रार नाही, because बेशिस्तपणा he was sure of his destiny. काही तक्रार नाही, बेशिस्तपणा नाही, काही गोंधळ नाही. का? कारण त्याला त्याच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेविषयी 100% खात्री होती की तुम्ही लोकांनी माझ्या विरुद्ध वाईट योजलं, पण एनिवे देवानी मला इथे आणून तरी बसवलं. Now let us see बघूया आपण how one's destiny intersects with our everyday roles. एखाद्या माणसाच्या आयुष्याची ठरलेली दिशा त्याच्या दररोजच्या दिनचर्येत काय भूमिका घेते. As a pastor or an elder आणि रोजची दिनचर्या किंवा त्याची भूमिका, समजा ते पास्टर आहेत, ते एल्डर आहेत, or a business person, किंवा कोणी व्यावसायिक entrepreneurs, माणूस, का कोणी असा बिझनेस करणारा माणूस आहे, housewife, कोणी गृहिणी आहे, amen, Amen. and even believers. कोणी बिलीवर आहे, आम जनता बिलीवर आहे. So the true destiny of a pastor, तर समजा एखादे पास्टर, त्यांच्या पास्टरांच्या आयुष्याची ठरलेली दिशा, if you are a pastor, समजा तुम्ही पास्टर आहात, if you are an elder, समजा तुम्ही एल्डर आहात, your destiny is not just to preach from the pulpit, तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे फक्त इथं उभं राहून प्रीचिंग करणं नव्हे बेटा, it's to walk beside the people तर लोकांबाजूनं चाल, through the wilderness. रान प्रवास कर. Through the wilderness of their life, you need to walk with them. त्या लोकांच्या रान प्रवासामध्ये तू त्यांच्या सोबत रान प्रवास कर. एल्डर, That is fulfilling your destiny. त्याला म्हणतात तू तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा पूर्ण करत आहेस. Only preaching is not my destiny. नुसतं प्रीचिंग माझ्या आयुष्याची ठरलेली दिशा नाहीये. Look at Moses. मोशे, He was not just a deliverer. आणि मोशे फक्त मुक्तिदाता होता असं नाही. He didn't say, तो असं नाही म्हणाला this is Egypt's gate. आणि हे मिस्र देशाचं दार आहे, I am delivering you today. आज मी तुम्हाला सुटका देत आहे. And then he waves them goodbye आणि मग त्यांना गुड बाय करून निघून गेला and says, आणि म्हणाला see you in the promised land. आता अभिवचन दत्त देशात आपण भेटूया. सब लोग अपना अपना देख लो. अपना अपना देख लो नहीं, सबको अपना बना के चलो. No, he walked with them. त्यांच्या सोबत चाललाय तो. He didn't take a chariot and go off ahead of them. रथ घेऊन एकटा निघून नहीं गेला कि अभी अपना देखो और आओ मैं जा रहा. No. नहीं नहीं ऐसा नहीं होता बेटा. लीडर ऐसा होता ही नहीं है. Through the heart of the desert, तर त्या रानाच्या हृदयातनं, through their grumbling, त्यांच्या कुरकुरीतनं, through their complaining, त्यांच्या तक्रारीतनं, through the golden calf, त्या सगळ्या सोनेरी वासरू बिसरू त्यांनी जे केलं त्या सगळ्यातनं, through the serpents, त्या सगळ्या सापातनं, through the scorpions, त्या सगळ्या विंचवातनं, through their hunger, त्यांच्या सगळ्या भुकेतनं, through their thirst, त्यांच्या सगळ्या तानेतनं he walked with them. मोशे त्यांच्या सोबत चाललेला आहे. That is fulfilling your destiny. त्याला म्हणतात तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा पूर्ण करणे. बीच में साथ नहीं छोड़ते राजा. खाली प्रीचिंग पर कुछ नहीं होता. मी तर नेहमी म्हणते करके दिखाओ तुम्हाने. Look at Jesus. येशू, Bible says बायबल म्हणते in 1 Corinthians 10:4, 1 Corinthians 10:4, the rock that followed them in the wilderness was Christ. जो खडक त्यांच्या मागे रानात चालला तो ख्रिस्त होता. Christ didn't say, ख्रिस्त असं नाही म्हणाले here you people, की तुम्ही लोक you have been delivered by the Lamb. आता तुम्हाला सुटका मिळालेली आहे, Take this some grace with you आता ही थोडी कृपा घ्या and see you later. आणि आता आपणा आपणा देखलो नंतर भेटू. No. असं येशू ख्रिस्त किंवा ख्रिस्त म्हटलेला खडक त्यांना असं नाही म्हणाला. Bible says बायबल म्हणतं that rock followed them in the wilderness. तो येशू म्हटलेला खडक, ख्रिस्त म्हटलेला खडक त्या रानात सुद्धा त्यांच्या मागे He मागे heard their मागे grumbling. चालला. त्यांची कुरकुर ऐकली, He heard their complaining, त्यांच्या तक्रारी ऐकल्या, but he still walked with them. पण तरी तो खडक त्यांच्या मागे चालत राहिला की तू चलते रे बेटा मैं तेरे पीछे ही है. He stayed with them. आणि त्यांच्या सोबत राहिला. He supplied water when they were dry. पाणी पुरवलं त्यांना जेव्हा त्यांना तहान लागली. He provided shelter to them. त्यांना निवारा दिला, त्यांना आसरा दिला, The आधार cloud दिला, of fire for them. अग्निस्तंभ दिला, Healing मेघस्तंभ he दिला, gave when they were आरोग्य bitten by the दिलं. snake. साप चावले आगे तेव्हा आरोग्य दिलं. तो खडक मागेच होता. जसं मी एका ओळीत आता म्हटले की तू चलते रे बेटा मैं तेरे पीछे ही है. Praise God. Amen. That is a pastor's role. That is an elder's role. That is a leader's role. त्याला म्हणतात पास्टरची भूमिका, त्याला म्हणतात एल्डरची भूमिका, That is the destiny written for the त्याला leadership. म्हणतात लीडरशिप साठी लिहिलेली आयुष्याची दिशा. दूर दूर से नहीं, नजदीक से मेरे साथ चलो. That's a pastor's true assignment. पालकाची खरी कामगिरी ही असते बेटा.
Moses didn't just stop at the Red Sea. मोशे फक्त तांबड्या समुद्राजवळ येऊन थांबला, He असं lifted नाही. his rod. थांबला असं नाही, काठीवर केली, He interceded for them on the mountain. मध्यस्थी केली त्या सगळ्या लोकांसाठी डोंगरावर, He took his elders आणि वडीलजन बरोबर घेतले and he said, Joshua, you fight, we will pray. आणि म्हणाला, योशुआ तुम्ही लढा, मी प्रार्थना करतो. He stretched his arms हात वर केले until breakthrough came. आणि जोपर्यंत त्यांना विजय मिळाला नाही त्याच्या हातवर, He dealt with their rebellion. आणि त्यांचा बंडखोरपणा सुद्धा मोशेने हाताळला की कम हिअर, आय डील विथ यू प्रॉपरली. He handled their complaints. आणि सगळ्या तक्रारी पण त्यांच्या बरोबर हाताळल्या की व्हॉट्स द मॅटर, टेल मी. He judged their disputes. आणि त्यांचे जे काही वाद होते त्यात त्यांना न्याय निवाडा करून दिला की ऐसा नहीं होता है, ऐसे करना होता है, ऐसा करो. He didn't just declare promises. आणि फक्त अभिवचन बोलला, वचनं दिली, प्रॉमिस दिला आणि गेला असं नाही. He discipled their people through the pain. त्यांना शिष्यपणा दिला, त्यांना शिष्यपण शिकवलं, त्यांच्या सोबत वेदनेतून जाऊन मोशेनं त्यांना शिष्य बनवलं. Say, being a pastor is not a stage show. पास्टर बनणं बेटा या मॉडर्न जमान्याला आज सांगायलाच पाहिजे, पास्टर बनणं स्टेजचा शो आणि परफॉर्मन्स It's नाहीये. not a stage job. हा स्टेजवरचा जॉब असतो आमचा. दिस इज नॉट अ जॉब, दिस इज लाईफ अँड डेथ फॉर It is wilderness mission. हा रान प्रवास आहे आमचा. It's a wilderness mission. हा रान प्रवास आहे आमचा. इस्रायली लोकांना सोबत घेऊन आम्ही जो करतोय, It means showing up when nobody claps for you. त्याचा अर्थ काय की कोणी जरी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या नाहीयेत तरी मी येणार आहे, मी करणार आहे. It I'm means supposed to do it, I will do it. it means praying for others when they are in panic. म्हणजे दुसऱ्यांसाठी तेव्हा प्रार्थना करणं, जेव्हा दुसऱ्यांचा गोंधळ होतोय, त्यांना त्रास होतोय, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं. It means being God's mouthpiece. म्हणजे देवाचं मुख बनणं. देव आता काय बोलला असता ते शब्द घेऊन आपल्या मुखातनं बोलणं. And sometimes it means you are God's mopping person. आणि कधी कधी असं पण होईल की तू देवाकडनं आलेला देवाचा फरशी पुसणारा आहेस, Cleaning up the mess of everybody. प्रत्येकानं केलेली घाण तू साफ करणार आहेस. And That's doing called it when calling. no one sees it. And that's called pastorship. आणि तेही कोणीही न बघत असताना करणार आहे. ही सगळ्यांनी मिळून घाण केली, Say. मी साफ केली. आय एम अ पास्टर. That is called divine destiny. त्याला ठरलेली दैवी दिशा म्हणतात. Look at बेटा. Jesus. येशू बघा, His divine destiny. येशूंची दैवी दिशा बघा. Washing the disciples' feet. शिष्यांचे पाय धुतले. Part of the destiny. दिशेतला एक भाग आहे तो. Destiny is not just going to the cross straight away. डेस्टिनी म्हणजे सरळ थेट वधस्तंभावर येशू गेले, मेले, झालं असं नाही. Destiny is not bypassing Good Friday and entering Easter. आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे गुड फ्रायडे कॅन्सल केला आणि पुनरुत्थानाचा रविवारच घेतला असं No, होत there are नाही. many things to be done in the wilderness. बऱ्याच गोष्टी रानात कराव्या लागतात आयुष्याच्या Washing ठरलेल्या दिशेत. disciples' feet, त्यामध्ये शिष्यांचे पाय धुणं, talking to them, त्यांच्याशी बोलणं, correcting them, त्यांच्या चुका त्यांना being with them सांगणं, in the boat, त्यांच्या सोबत नावेत राहणं, eating what they eat, ते जे खातात ते खाणं, sleeping in the place they sleep. जिथं ते झोपतात तिथे झोपणं. दिस ऑल मॅटर्स. इट्स अ कम्प्लीट पॅकेज. Amen. Just picture Moses saying, तुम्ही चित्र रंगवा. समजा मोशे म्हणाला, well, I have done my job. वेल आय हॅव डन माय जॉब, मी माझं काम केलेलं आहे. I gave Pharaoh a message from God. फारोला मी देवाकडनं आलेला निरोप पण दिलेला आहे. Now let me ride in the chariot, आता मला रथात बसू दे, आय एम डन. or let me sit on the camel. हो का, मला उंटावर बसू दे, आय एम डन नाऊ. You all walk through the desert. आणि तुम्ही चाला सगळे रानातनं, I will go on a camel. मी जातो उंटावर. Catch you up later in the promised land. सी यू कॅचअप लेटर. अभिवचन दत्त देशात अलीकडच्या भाषा कळतायत ना. कॅचअप लेटर म्हणे, चला रान प्रवासात आमच्या बरोबर. Some pastors think that if they give a preaching message from the stage, that is destiny. काही लोकांना असं वाटतं की बस स्टेजवरनं आपण मेसेज देऊन टाकला की ती आपली ठरलेली दिशा आहे. Our calling is not the platform. अरे आपलं पाचारण म्हणजे मंच नाही रे. It's the pathway. मंच आपलं पाचारण नाहीये, स्टेज आपलं पाचारण नाहीये. हा जो रस्ता, हा रान प्रवास आहे ना, ते कॉलिंग आहे. Leadership means lowliness. लीडरशिप म्हणजे एकटेपणा आहे. Servant of all. सगळ्यांचा दास, समजावं म्हणून सांगते नोकर. Having one master. एक धनी आणि सगळ्यांचा हा नोकर. लीडरशिप. So Christ did not abandon
the Hebrew children in the तर wilderness. ख्रिस्ताने त्या इब्री मुलांनाही रानात सोडलं नाही काही. Amen. आमेन. तो He खडक didn't- ख्रिस्त मागे चालत राहिला. He didn't say, get on your own to the Canaan land. ख्रिस्त त्यांना असं नाही म्हणाले आता स्वतःहून रस्ते शोधा आणि कनान देशात या, कॅचअप लेटर. नो 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 No. वी वॉन्ट अ लीडर विथ अस. See, the cloud covered them, manna fell from heaven. मेघस्तंभ होता, अग्निस्तंभ होता, मन्ना वरून पडत होता, खडक मागे होता. Who did it? कोणी केलं? Christ that followed them. ख्रिस्त तो खडक त्यांच्या मागे चालत होता, त्याने केलं. Otherwise the sheep will be lost. नाही तर मेंढर इकडे तिकडे तिकडे भटकणार. मेंढरच आहेत ती शेवटी. Amen. ती थोडी एका जागी बसणार आहेत. एक इधर फिर वो भागता, फिर वो भागता. So we don't preach तर to आम्ही them just freedom. फक्त आझादीची घोषणा आणि प्रीचिंग त्यांना करायचं एवढं नाही. We walk with them through their weakness. आम्ही आझादीची घोषणा तर त्यांना करतोच किंवा तुम्हालाही करतोच, पण त्या आझादी त्या फ्रीडम मध्ये तुमच्या सोबत चालतो इज पास्टर. You lead them when they are lost. त्यांना मार्गदर्शन कर ना. ते हरवल्यावर त्यांना सांग की ब्रदर आपका ये रस्ता भूल गया, आप या चलो. Leave the 99, search for the one. 99 सोड, एक हरवलाय त्याच्या मागे लाग. Amen. आमेन. You feed them when they are fainting. आणि जेव्हा ते बेशुद्ध होत आहेत त्यांना खायला घाल. You cry with them. त्यांच्या सोबत रड. Jesus wept in येशू रडलेले. John 11:35. योहान 11:35 मध्ये येशू रडलेत. Climb with them, go down with them. त्यांच्या सोबत चढ, त्यांच्या सोबत खाली ये. Carry them if needed. आणि उचलावं लागलं तर त्यांना उचल आणि चाल. Wipe away their tears. त्यांचे अश्रू पुस ना. And that is destiny. त्याला म्हणतात ठरलेली दिशा. हो See, हालेलुया. nobody would have told you that this is destiny. आणि कोणी तुम्हाला हे सांगणार नाही. सगळे रोजी रोजी पिक्चर देणार. एक तो पहिले बोलेंगे आप प्रोफेसी करता. हे सगळे रोजी पिक्चर देणार. हे कोणी सांगणार नाहीये Amen. की हे पॅकेज में ये भी है. Yes, today people want only prophecy. आज लोकांना फक्त प्रोफेसी है. मेरा सर पकड़ और बोलना क्या है. तेरा सर खाली है. Prophesy over my life. माझ्या जीवनावर प्रोफेसी दे ना. And some people give any prophecies. लोक there. देतात किंवा And खाली our बंद आहे. people like flock. आणि run आपले to लोक them. कळपासारखे गर्द्या करून जातात. There are many reasons why people give prophecy. आणि बरीच कारण आहेत ज्या कारणापायी लोक प्रोफेसी करतात. त्याच्या मागेही अनेक कारण आहेत. When you don't have people, you give prophecy. कसं असतं, एक तर माणसं नसतील तर प्रोफेसी दे, लोक गोळा कर. You give prophecy when people are dead so that they may not leave you. लोक आली की प्रोफेसी कर म्हणजे ती आलेली तुला सोडणार नाहीत. You give prophecy that people may know who you are. प्रोफेसी दे म्हणजे लोकांना कळावं ना तू कोण आहेस. आम्हाला नको कळायला आम्ही कोण आहे तिकडे माहिती आहे सगळं. Amen. हम वचन सिखाएंगे, So- एक दिन चले जाएंगे. Let this be our prayer. तर आपली प्रार्थना अशी असू दे. Lord, प्रभू, let me not just preach freedom. मला फक्त आझादीचं प्रीचिंग करायचं एवढं नाही. Help me to pastor the people that you have given me. जी माणसं तुम्हाला दिलेली आहेत त्या माणसांचं नीट पाळकपण मी करावं Let म्हणून me मला not मदत only कर. see the promised land. मला फक्त अभिवचन दत्त देश बघू देऊ नको. Help me walk. मला चालायला मदत कर. त्यांच्यासोबत रान प्रवासात Help me walk with others इतर लोकांसोबत into the promised land. चालायला मदत कर. रान प्रवासातून अभिवचन दत्त देशात. Amen. Amen. Now, if you are a business person, समजा तुम्ही व्यवसाय करणारा कोणी व्यावसायिक आहात. the work is a holy ground. काम पवित्र भूमी आहे. Work is not worship. काम आराधना नाही. हा, Work can be a holy ground काम पवित्र भूमी असेल पण आराधना नाही. because there you spread Christ. कारण तिथं तू ख्रिस्त पसरवू शकतो. काम पवित्र भूमी असू शकते. Amen. Amen. तिथे Look at ख्रिस्त- Joseph. योसेफ. He had an administrative gifting, योसेफाकडे व्यवस्थापनाची देणगी होती. ही कुड डू इट व्हेरी वेल. and that was part of his destiny. आणि त्याच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतला तो एक भाग होता ऍडमिनिस्ट्रेशनचा. Imagine a business meeting, कल्पना करा एखादी बिझनेसची मीटिंग चालली आहे not just a deal of making money, आणि फक्त डील पैसा कमवायचं वगैरे नव्हे, but as a spiritual opportunity given by God पण एक आध्यात्मिक संधी देवाने तुला दिली असं मान to influence people, की लोकांवरती तुझा प्रभाव पडावा to show forth the light of Christ through you, आणि ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यातून लोकांना तिथे दिसावा, to bless others की इतरांना त्यातनं तू आशीर्वाद ठरावं and shape the life of the people around you, आणि तुझ्या अवतीभोवतीच्या लोकांच्या जीवनाला तू आकार द्यावा असं म्हणून ती संधी घे that they may have the knowledge of the truth. की सत्याचं ज्ञान त्यांनाही मिळावं. Because you're not there just to build profits. म्हणजे तू तिथे फक्त नफा करायला गेलेला आहे, बिझनेस डील स्ट्राईक करायला गेलाय एवढं नाही. You are building purpose. तू तिथे संकल्प बांधतोय की आज माझी बिझनेसची फार मोठी मीटिंग होती पण झाल्यानंतर थोडं ख्रिस्तही पसरवून आलो, Say, I prayed for them. प्रार्थनाही करून आलो, I was with them. मी त्यांच्या बरोबर They बसलो, saw my life त्यांनी माझं जीवन पाहिलं and they asked me, आणि त्यांनी मला what is विचारलं this glow on your की face? सिस्टर तुमच्या चेहऱ्यावर ही What is चमक this आहे, radiance on you? हे काय चमक आहे तुमच्या Why चेहऱ्यावर, your talk is so different का from तुमचं ours? बोलणं वेगळं आमच्या बोलण्यापेक्षा.
If you are connected to heaven, your talk and walk has to change. स्वर्गाशी तुझा संपर्क असेल ना बेटा, तर तुझं चालणं, तुझं बोलणं बदलायलाच हवं. कसं नाही बदलत? Amen. Amen. And here is a deep truth आणि इथे एक गहन सत्य आहे. that many people miss while chasing success. अनेक माणसं यशामागे चालत असताना कुठेतरी त्यांच्याकडनं काहीतरी राहून जातं. What's the use of building a big business काय फायदा मोठा बिझनेस बांधला, if you are just losing your home in the process? पण तुझं घर, तुझा परिवार त्याच्यामध्ये सगळा जात आहे, नुकसान होतंय, त्याचं काय फायदा आहे? See, I'm giving you an earthly example. मी एक जगातलं उदाहरण तुम्हा लोकांना देतोय. So I'm speaking to the business people तर बिझनेस करणाऱ्या लोकांशी पण मी बोलतोय, and even the professionals today, आणि आज जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोलतोय, even the family leaders today, आणि आज फॅमिलीतले जे घर प्रमुख आहेत त्यांच्याशी पण मी बोलतोय, those people who are doing great in the world. आणि असे लोक की ज्यांचं जगात चांगलं चाललेलं आहे त्यांच्याशी मी बोलतोय. You need to ask yourself, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा, is my work helping my family to grow? माझं हे जे काम आहे, माझा हा जो व्यवसाय आहे, माझ्या परिवाराला वाढायला मदत करत आहे का? Or is it helping me to be pulled away from them? का त्यातून मी माझ्या परिवारापासून, फॅमिलीपासून लांब 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 चाललोय? Because at the end of the day, कारण दिवसाच्या अखेरीला success without happiness in the family is not success. परिवारामध्ये जर खुश नाहीये, परिवारात खुशी नाहीये, पण तू फार यशस्वी आहे, करोडपती झाला, ते खरं यश नाही. क्यों? तेरा परिवार तो कंगाल हो गया बेटा. See, because all that success you were doing in the beginning, that your family will be happy. कारण सुरुवातीला ते सगळं यश तुला का हवं होतं? की माझी फॅमिली खुश राहावी, माझा परिवार खुश राहावा, म्हणून तू झटत होता ना. But after success comes, पण ते यश आल्यावर you leave the family behind and you run after तू success. फॅमिली सोडली, परिवार सोडला, आणि यशाच्या मागे एवढं धावत राहिला की तू घरी येतच नाही. And that's how people miss their destiny. अशा रीतीनं माणसं आपल्या आयुष्याची दिशा चुकवतात. If your success is not blessing your family, that is not true success. तुझं यश तुझ्या फॅमिलीला जर आशीर्वाद देत नसेल तर ते खरं यश नाहीये. Amen. स्टॉप इट राईट Because देयर. success means nothing कारण यशाचा अर्थ काय if it is costing your home, your peace, your joy, your fellowship, काय your अर्थ आहे त्या prayer यशाला? life. काय अर्थ आहे त्या करोडपतीपणाला आणि यशाला? की त्या मागे लागल्यानंतर तुझा परिवार, तुझी फॅमिली, तुझी प्रार्थना, का तुझं सगळं सुटत गेलं रे. See, if your success is not keeping you in the church, तुझं यश किंवा तुला जे काही यश मिळतंय ते यश जर तुला चर्च मध्ये ठेवत नाही, you are out of your destiny. माइंड यू आर ऑलरेडी आउट ऑफ युअर डेस्टिनी. तू तुझ्या ठरलेल्या दिशेच्या ऑलरेडी बाहेर गेलायस. You are in the earthly destiny, जगिक दिशेत आहेत अजून, but out of God's written पण destiny. देवाने तुझ्यासाठी लिहिलेल्या दिशेतनं तू बाहेर गेला, कारण तुझं यश तुला शनिवार रविवार चर्चला येऊच देत नाही. Because God gave you your family before He gave you your work. कारण देवाने तुला ते काम देण्या अगोदर फॅमिली दिली होती ना. See, before Adam worked, He gave him his wife. आदामाने काम करण्या अगोदर आदामाला बायको देवाने दिली होती ना. तर फॅमिली After He created them, He gave them work. त्यांना निर्माण केल्यानंतर देवाने त्यांना काम दिलं. तर तुझी फॅमिली अगोदर पासून आहे ना, काम यश नंतर आलं ना. Let not success take you away from your destiny. तर ते यश तुला तुझ्या ठरलेल्या दिशेपासून भटकवता कामा नये. Let your business serve your home. तुझा जो व्यवसाय आहे त्यातनं तुझ्या घराच्या गरजा भागू देत, Let it not replace it. पण त्याची जागा, घराची जागा, फॅमिलीची जागा आज माझ्या बिझनेसनी घेतली. दॅट्स रॉंग. ते चुकीचं आहे. What's the use of building a building and losing your home? काय फायदा? बिल्डिंग मोठी बांधली, अरे पण तुझं घर गेलं ना राजा. See, तुझी many- फॅमिली आणि तुझं घर गेलं ना. many people start with the family, अनेक लोक फॅमिली पासून सुरुवात तर करतात, and even when success kisses their feet, आणि यश त्यांच्या पायांना मुके द्यायला लागलं they still hold to the की family. फॅमिली धरून राहतात. नाही But then more पण success, अजून यश येतं, अजून यशस्वी they होतात, leave their family far behind. मग आपली फॅमिली ते लांब सोडतात They are only chasing after आणि नुसतं success. यशाचा मागे. मला The हे यश, moment मला you हे do यश. that, ज्या क्षणाला तुम्ही हे करायला लागा, You are out of the destiny of God. तुम्ही देवाच्या ठरलेल्या दिशेच्या बाहेर ऑलरेडी गेलेले आहे. Any success that does not bless your family and bless others is not true success. तुझं कुठलंही यश जर तुझ्या स्वतःच्या फॅमिलीला आणि इतरांना तुझ्याकडनं आशीर्वाद देत नाहीये तर ते खरं यश नाहीये. टेक इट फ्रॉम मी टुडे. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? जो यश तेरा फॅमिली बर्बाद करताय वो यश यशी नाहीये. So discover destiny beyond just success. तर त्या फक्त यशामागे लागू नका, त्या यशा पलीकडची आयुष्याची दिशा तुम्ही समजून घ्या. See, you are just expanding your business. तू तुझा व्यवसाय, तुझा बिझनेस फक्त वाढवतो, Your clients are growing. तुझे क्लायंट वाढायला लागले, Profits are multiplying. तुझा नफा बहुगुणित व्हायला You are लागला, on every top list in your area. आणि तुझ्या भागामध्ये तू टॉप लिस्ट आला. But back home, पण घरी
Your marriage is struggling. तुझा विवाह संघर्षात आहे, Children are becoming wayward. तुझी मुलं वाईट मार्गाला लागतात, They don't even recognize your voice. तुझी मुलं तुझा आवाज ओळखत नाहीत, Sometimes they go to church, sometimes they don't. तुझी मुलं कधी चर्चला जातात कधी चर्चला जात नाही, कारण बापाचा ठिकाणा नाही. The dining table has become silent. डायनिंग टेबल शांत पडलंय कारण की कोणी नाही, There is no prayer there. प्रार्थना नाही, There is no prayer, there's only fight. फक्त भांडणं होतात, फक्त आर्ग्युमेंट्स होतात. What good is it if the man comes home and says about his success? काय फायदा? असा माणूस मग घरी येऊन त्याच्या यशाविषयी बारगळतो किंवा बोलतो, त्या यशाचं काय करायचं? That man is out of his destiny. तो माणूस त्याच्या ठरलेल्या दिशेतनं भगलाय. Jesus said, येशू बोलले, what will it profit a man if he gains the whole world and loses his own soul and the soul of his family? एखाद्या माणसाला काय लाभ झाला? त्यांनी संपूर्ण जग कमवलं पण स्वतःचा जीव आणि फॅमिलीचा जीव गमावला. You have to be like Joshua. तुम्हाला यहोशुआसारखं बनावं As for लागेल. me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार आहे. That is fulfilling the destiny. त्याला म्हणतात आयुष्याची ठरलेली दिशा पूर्ण करणे, की या बिझनेस सकट, या सगळ्या यशा सकट मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार आहोत, Praise God. चर्चला जाणार आहोत. Don't lose sight of your heavenly destiny. तुझ्या स्वर्गीय ठरलेल्या दिशेची जी नजर आहे ना ते चुकवू नको. Let nothing replace it. त्याची जागा कुठल्याही गोष्टीला घेऊ देऊ नको. What shall it profit a man काय फायदा एखाद्या माणसाला? if he builds a business त्यांनी व्यवसाय बांधला, बिझनेस बांधला, but पण loses his own home? स्वतःचं घर, स्वतःची फॅमिली त्याच्या हातातनं गेली. क्या करे वो पैसे का बेटा, तू मुझे बोल. खा Because- खा के कितना खाए, पहन पहन के कितना पहने. Because business is meant to bless the home. कारण तो बिझनेस तुझ्या घराला आशीर्वाद देण्यासाठी आहे ना बेटा. Business is meant to bless God's work. तो बिझनेस देवाच्या कार्याला आशीर्वाद देण्यासाठी असं नाही का वाटत तुला? It is not meant to replace it. देवाची जागा, चर्चची जागा नाही द्यायची त्या बिझनेसला, फॅमिलीची जागा नाही द्यायची त्या बिझनेसला. The family is the first ministry. फॅमिली पहिली सेवा, देवानंतरची पहिली सेवा फॅमिली. Before God gave Adam a job, he gave his wife. देवाने आदामाला जॉब देण्या अगोदर बायको दिली. First is relationship, then the job. पहिलं नातं मग जॉब. Amen. आमेन. Your business is a tool. Your business is not a throne. अरे तुझा बिझनेस एक हत्यार आहे, सिंहासन नाहीये. It's just a tool to get to the throne. ते एक हत्यार आहे सिंहासनापर्यंत पोहोचायचं. Your job is a platform. तुझा जॉब, तुझं काम एक मंच आहे. It's not your purpose. संकल्प नाही काही. तू Purpose is पैदा त्या different. बिझनेस साठी नाही, तू पैदा देवासाठी झालायस. Say, ग्लोरी 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 Amen. ग्लोरी. and God didn't bless you with that business so that you can forget the ones who are building it. आणि देवाने त्या बिझनेसचा आशीर्वाद तुला याच्यासाठी नाही दिलेला की तो बिझनेस तुझा एस्टॅब्लिश झाल्यानंतर तुला तो बिझनेस एस्टॅब्लिश करण्यामध्ये आणि मागे ज्यांनी मदत केली होती घर परिवारातनं किंवा कुठनं त्यांनाच तू विसरून जा. Amen. उन्होंने साथ दी करके तू इधर तक आया ना, फैमिली ने सपोर्ट किया करके इधर तक पहुंचाया ना बेटा. वो भूल गया. And God didn't bless you with that business आणि देवाने तुला त्या बिझनेसचा आशीर्वाद अशासाठी that you दिलेला may forget for whom you are building this की business. कुणासाठी हा बिझनेस तू बांधत होता हेच तू विसरून जावं. You यासाठी start with building that business for your family. Later on, you forget them. परिवारासाठी, तुझ्या फॅमिलीसाठी तू त्या बिझनेस मध्ये गेला आणि बिझनेस यशस्वी झाला तर तू फॅमिलीच विसरला. And the deep part is, आणि खोल भाग हा आहे, you are not just called to make money. तुला फक्त पैसा छापायला आणि कमवायला नाही रे You are बनवलं. called to make an impact on this earth. तुला या पृथ्वीवरती छाप पाडायला बनवलंय. Jesus said, let your light so shine among the people of the world येशू म्हणाले या जगातल्या लोकांमध्ये तुझा प्रकाश असाच चमको that they may glorify the heavenly Father. की त्यांनी स्वर्गीय बापाचा गौरव करू. आमेन. That means you have to make your business also a ministry field. याचा अर्थ तू तुझ्या बिझनेसला सुद्धा सेवेची एक जागा केलं You पाहिजे. have to make your business a mission field. तुझ्या बिझनेसला पण एक मिशनची जागा केलं पाहिजे की मी इथं पण येशू पसरवतो. I'm going to speak about the love of Jesus. मी येशूंचं प्रेम इथेही बोलणार आहे. सो व्हॉट इफ इट इज बिझनेस डील. Even if I cannot speak by my life, I will show that जरी I belong बोलता to आलं Jesus. नाही तरी माझ्या जीवनातनं दाखवीन आणि समोरच्याला भाग पडेल विचारायला की आप इतने अच्छे कैसे हो. Say, फिर मिला चान्स. and that's what I did. It's मी तेच through my केलं. experience I'm sharing with माझ्या अनुभवातनं सांगतोय मी. ही अनुभवाची शिदोरी आहे. you. You may not preach from a pulpit, आणि कदाचित तुम्ही मंचावर उभे राहून प्रीचिंग नाही करणार. but you can witness through your work. तुझ्या कामातनं तर दिसू दे. Say,
तुझ्या कामातनं तर लोकांना ख्रिस्त कळू God दे. said, you shall be my witnesses. देव म्हणाला तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. He didn't say you shall go around witnessing only. तुम्ही साक्ष सांगत फक्त फिराल असं नाही म्हणाला ना. You shall be my तू witnesses. स्वतः माझा साक्षी बनणार That means आहे. your life should be a तेरी witness. लाईफ बोलेगी. Your talk should be a तुझं witness. बोलणं, Your faith should be a तुझा witness. विश्वास, Your तुझं love चालणं, should be a witness. तुझ्यातलं प्रेम, तुझा विश्वास, तुझं बोलणं, तुझं चालणं हे सगळं एक साक्ष असणार आहे. Do you treat your clients with integrity? तुझे जे कोणी क्लायंट असतात त्यांना तू प्रामाणिकतेनं इमानानं वागवतो का? Do your staff feel valued before you? तुझ्या स्टाफला तू किंमत देतो का? तुझ्या समोर त्या स्टाफला असं वाटतं का की आम्हाला पण किंमत आहे? See, does your success point people to your Savior? तुझं यश लोकांना तारणाऱ्याकडे आणतं का? Amen. आमेन. What is the use of my business is booming? काय फायदा मला? तुम्ही विचार करा या गोष्टींवर. काय फायदा? समजा माझा बिझनेस ब्लूमिंग आहे, खूप भरभराटीला आला And my witness is missing. आणि माझ्यातली साक्ष मात्र सगळी मिसिंगच आहे ख्रिस्ताची. You are out of the destiny. झालं, तुम्ही आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतनं बाहेरच You पडला. are moved out of the path of your destiny. तुम्ही तुमच्या डेस्टिनीच्या मार्गातनं बाहेर. पैसा बहुत कमाया लेकिन बाकी सभी घालाया रे You तूने. are not walking in your full destiny. तू तुझ्या पूर्ण डेस्टिनीत मग चालतच नाहीयेस. See, Joseph became the prime minister of Egypt. योसेफ मिस्र देशाचा पंतप्रधान झाला Not just to wear a royal ring, आणि फक्त ती शाही मुद्रा किंवा अंगठी घालायला नाही, but to save a nation from famine. एक देश वाचवायला त्या दुष्काळातून. Amen. आमेन. तसं देवाचं तुझ्यासाठी आहे काहीतरी. Did Joseph live for his destiny? योसेफ आपल्या ठरलेल्या दिशेसाठी जगला का? Yes. हो, जगला ना. What about his family? त्याच्या फॅमिलीचं काय झालं? Because कारण the Bible just depicts his personal destiny. बायबल केवळ त्याची व्यक्तिगत दिशा सांगतं. But what was the fate of his wife? पण त्याच्या बायकोचं काय झालं? You know his wife Asenath. त्याची बायको असिनाथ. She was the priest's daughter. आणि ती याजकाची मुलगी होती. What about his sons? त्याचे मुलगे. What about Joseph's sons? योसेफाच्या मुलांचं काय? Because nothing much is given in detail about his children. कारण त्याच्या मुलांविषयी फारसं काही लिहिलेलं नाहीये. We only see Joseph shining. आपण फक्त योसेफाला चमकताना पाहतो. But we can gain some insights from the Bible. पण बायबल मधून थोडंसं कुठेतरी वेचायला मिळतं. Amen. Amen. And even through some traditions we can know. आणि काही परंपरा ज्या लिखित आहेत त्यातनंही थोडंसं ज्ञान मिळतं. Pharaoh gave Joseph Asenath the daughter of Potiphar. फारोनं योसेफाला असिनाथ याजकाची मुलगी दिली. And Joseph was elevated to be the governor of Egypt. योसेफ मिस्र देशाचा गव्हर्नर झाला. Amen. Amen. And the tradition says परंपरा म्हणते that his wife later on believed in the Yahweh God. त्याच्या बायकोनं तत्पश्चात यावे देवावर विश्वास ठेवला And she raised up the children in a godly way. आणि तिनं मुलांना सुद्धा आपल्या दैवी रीतीनं वाढवलं म्हणे असं परंपरा लिहिते. Amen. Amen. But we know about the two sons, पण आपल्याला दोन मुलांविषयी माहित आहे. Manasseh and Ephraim. मनश्शे आणि एफ्राईम त्याचे दोन मुलगे. These two sons were born in Egypt. हे दोन्ही मुलगे मिस्र देशात जन्माला आले त्याचे. But later they were adopted by the grandfather Jacob. मागाहून त्यांचे आजोबा याकोब यांनी त्यांना नातवंडांना दत्तक घेतलं. मनश्शेला आणि एफ्राईमला याकोब त्यांचा आजोबा त्याने दत्तक घेतलं. And each of them received a blessing from Jacob. प्रत्येकाला याकोबाकडनं आजोबाकडनं आशीर्वाद मिळाला. They became the part of the 12 tribes of Israel. आणि इस्रायलच्या 12 कुळातला ते भाग झाले. Amen. आमेन. That means म्हणजे surely Joseph was taking care of his family also. नक्की योसेफ त्याची फॅमिली सांभाळून सत्तेवर होता. He was not only eyeing his own personal destiny. फक्त स्वतःची व्यक्तिगत दिशा बघून चालत नव्हता. Say- फॅमिली पण सांभाळली, सत्ताही छान केली. Though they were born in Egypt, आणि जरी त्या दोघांचा जन्म झाला होता मिस्र देशात, yet धरी he saw that they were groomed in the word of God. योसेफाने आणि त्याच्या बायकोनं जबाबदारी घेतली की हे दोघे जण देवाच्या वचनामध्ये वाढले पाहिजे. जबाबदारी आपण घ्यायची. See? Amen. And so they fulfilled the destiny written for them. आणि त्यांच्यासाठी लिखित जी काही डेस्टिनी होती, ठरलेली दिशा होती ती त्यांनी पूर्ण केली. आमेन. हालेलुया. So his position, he used it as a tool तर योसेफाने त्याचं पद हत्यारासारखं वापरलं. to bless his family, फॅमिलीला आशीर्वाद द्यायला, to get them into their destiny. फॅमिलीला सुद्धा ठरलेल्या दिशेत आणायला. Amen. Amen. And to preserve the nation of Israel. आणि इस्रायल देश सुरक्षित ठेवायला. Say, आमेन. that means he had many things in his mind. म्हणजे योसेफाच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी होत्या. My own destiny, माझ्या स्वतःच्या my आयुष्याची wife's ठरले- destiny, योसेफाच्या डोक्यात बऱ्याच My गोष्टी children's होत्या. destiny. माझी स्वतःची डेस्टिनी, बायकोची, मुलांची, सगळ्यांची डेस्टिनी and the nation's destiny. आणि देशाची डेस्टिनी. तसं आपलं पाहिजे. Eh? ही माझी ठरलेली आयुष्याची Yes. दिशा,
त्यानंतर माझ्या पतीची, माझ्या मुलीची, मुलांची, त्यानंतर माझ्या चर्चची, माझ्या आध्यात्मिक मुलांची. Yes. See? असं पाहिजे. Because he didn't use his personal position for personal gain alone. त्याने व्यक्तिगत पद फक्त व्यक्तिगत फायद्यासाठी वापरलेलं नाही, He used it to protect others' destiny इतरांच्या दिशा सांभाळायलाही वापरलं. and all those who were connected to him. आणि ज्या सगळ्यांचा संपर्क योसेफाशी होता त्यांना सगळ्यांना सुरक्षित ठेवायला वापरलं. Somehow he put that thought in them that you have to walk in your destiny. कसं तरी करून योसेफाने त्या सगळ्यांमध्ये तो विचार टाकून दिला की तुम्ही पण तुमच्या ठरलेल्या दिशेत चाला, वॉक इन युअर डेस्टिनी बेटा. And that is true success. त्याला म्हणतात खरं यश. When your success becomes a platform to fulfill God's purpose in your lives, in the family's life and the church's life. जेव्हा तुझं यश देवाची ठरलेली दिशा तुझ्या जीवनात पूर्ण करत आहे, तुझ्या फॅमिलीच्या जीवनात पूर्ण करत आहे, चर्चच्या जीवनात पूर्ण करत आहे, ते खरं यश आहे. Say, बाकी तू करोडपती बन, उसमें कुछ मीनिंग नहीं राजा. जसं मी म्हटले, खा खा के कितना खाएगा, पहन पहन के कितना पहनेगा. know one thing. एक गोष्ट Your सांग, designation is not your destiny. तुझं पद तुझी ठरलेली दिशा नाहीये. Your designation is not your destiny. तुझं पद तुझी ठरलेली दिशा नाहीये. Your designation is just a tool. तुझं पद एक हत्यार आहे, ते तसंच वापर, ते तसंच छान दिसतं. Use it for your given destiny. तुझ्या ठरलेल्या दिशेसाठी ते वापर. Amen. की देवाने हे पद मला दिलंय, त्याच्या ठरलेल्या दिशेसाठी मी वापरणार. Say, आमेन. that is our job. आपलं ते काम आहे बेटा. And he named them also in a godly way. आणि त्याने नावं पण मुलांची कशी भक्तिमान रीतीनं ठेवली. Manasseh means मनश्य म्हणजे God made me to forget all my trouble. देवाने माझा सगळा त्रास मला विसरायला लावला. मनश्य. Ephraim means इफ्राईम म्हणजे God made me fruitful. देवाने मला सफळ केलं. See, काय नावं ठेवली त्याने. see the names how he kept. नावं कशी ठेवली बघा ना. मुलांचं नामकरण किती सुंदर केलं त्याने. असंच काहीतरी आपलं मिसर देशातली नावं घेऊन टाकली नाही. So he was a professional. म्हणजे तो प्रोफेशनल होता, But his concern extended beyond personal legacy. त्याची काळजी व्यक्तिगत वारसाच्याही पलीकडे गेली. हो, He helped shape his family. He helped shape Israel's future. त्याने आपल्या फॅमिलीलाही आकार दिला ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत. इस्रायल देशाला पण आकार दिला ठरलेल्या दिशेत. Are you getting me, people? हे सगळं असतं त्याच्यात. That is destiny. याला म्हणतात आयुष्याची ठरलेली See? दिशा. So even if their whole stories are not mentioned here, आणि म्हणून त्यांच्या संपूर्ण कथा जरी लिहिल्या नसतील नाही we ते, know they were in the covenant plan of God. आपल्याला माहितीये ना ते सगळे देवाच्या कराराच्या योजनेत होते. Look at Daniel. दानिएल. He served under Babylon, दानिएलने बाबेल देशात काम केलं. not to just enjoy the perks he was getting there. केवळ मजा करायला नाही, काय की इथनं जो काही फायदा होतो तो सगळा फायदा करून घ्यायला नाही. No, but to proclaim God's wisdom there. देवाचं ज्ञान तिथे पुकारायला. Amen. आमेन. या देशात देवाने मला आणलंय, हो मी करीन त्यांची सेवा, पण प्रभूही पसरवीन. So everybody came to know सगळ्यांना कळलं who Daniel was. हा दानिएल कोण आहे. Everybody came to know who Shadrach, Meshach and Abednego सगळ्यांना was. कळलं शद्रक मेशक अबेदनगो कोण आहेत. Look at Lydia in the New Testament. लुदा नवीन करारातली बघा. In Acts 16, प्रेषित 16 she used a business तिनं तिचा व्यवसाय वापरला and a house to gather a local church. आणि घर वापरलं एक स्थानिक मंडळी गोळा करायला. She didn't say, now I'm a businesswoman, forget my destiny. ती असं नाही म्हणाली आता मी बिझनेस वुमन एवढी सक्सेसफुल आहे, जाऊ दे आता देवाच्या काय इच्छा No, विचार. she got enough money पुरेसा पैसा मिळाला and so she must have built a big house तर तिने मोठं घर बांधलं असेल and had a meeting there. आणि तिथे सभा घेतली प्रभूची. That is living in your destiny. त्याला म्हणतात ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत जगणं. So these people were not just successful, तर हे सगळे फक्त यशस्वी झाले असं नाही, they were significant people. ते दर्शकात्मक होते, काहीतरी करून गेले प्रभूसाठी. So build your business, तर तुमचा बिझनेस भले बांधा, work hard, मेहनत करा, be excellent, उत्कृष्ट राहा, multiply your talent, बहुगुणित करा आपली कला, but never forget, पण विसरू नका business is not your identity. बिझनेस मुळे तुझी ओळख नाहीये. Amen. आमेन. Business is just an instrument, a tool. बिझनेस एक फक्त हत्यार आहे, एक शस्त्र आहे. Amen. Let Business- even family not be your interruption. आणि फॅमिलीकडनं सुद्धा काही अडचण नको. Amen. Amen. Because it's your inheritance. कारण तुझं वतन आहे ते. But if they start interrupting with your destiny, पण तुझ्या फॅमिलीनी सुद्धा जर तुझ्या ठरलेल्या दिशेत काही लुडबुड करायला सुरुवात केली, you have to speak like Jesus. येशूंसारखं बोलायचं. Who is my mother? Who are my brothers कोण and sisters? माझी आई आणि कोण माझे भाऊ आणि कोण माझ्या Those बहिणी. who listen to the word of God. जे देवाचं वचन ऐकतील तेच माझे. वी हॅव लिटरली लिव्ड इट अँड डन इट.
मी केलंय, आम्ही केलेलं आहे. God is not just your provider. देव काही नुसता दाता देणारा नाही रे. He is your purpose giver. संकल्प देणारा आहे तो. Amen. आमेन. देवाच्या ठरलेल्या दिशेत मग कोणीही आलं बाजू. And so destiny is when your faith, family and work all point in just one direction. तर आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे तुझा विश्वास, तुझं सगळं एका दिशेनं जे इशारा करतंय ते God's glory. देवाचा गौरव. One direction is God's glory. एकच दिशा देवाचा गौरव. मला देवाला मोठं करायचंय, I'm मला not- देवाचं करायचं. I'm not just building a business. मी फक्त बिझनेस नाही बांधत आहे, I'm leading a journey to the promised land. मी एक रान प्रवास करत आहे अभिवचन दत्त देशाकडचा. We are not just called to make money. फक्त पैसा बनवायला मला बोलवलेलं नाही. Amen. Amen. We are not even just called to provide for our family. आणि केवळ माझ्या फॅमिलीसाठी पुरवायला मला बोलवलेलं नाही. You are called to see whether they are fulfilling their destiny. तर ती माझी फॅमिली सुद्धा त्यांची ठरलेली दिशा पूर्ण करतायत की नाही हे बघायला देवानी मला बोलवलंय. I'll make sure even my family walks in it. Say, whether they walk it or not, but that's my job. आणि शेवटी ते त्याच्यात चालो न चालो, पण माय जॉब इज काय? I'll make sure they walk in it. मी As खात्री for करून me त्यांना and त्यात my चाल. house. मी आणि माझे घराणे. Me first and then my house. मी पहिला. My मग माझं destiny first, then my house destiny. मी पहिला. माझी दिशा पहिली. मी मग माझे घराणे. Say, मग आम्ही देवाची सेवा. you are the Moses of your house. अरे तुझ्या घराचा मोशे तू आहे. You are the Moses of your house. तू तुझ्या घराचा मोशेस. Moses didn't stay in Egypt मोशे मिस्र देशात राहिला नाही and send money orders to them along the way. आणि तिथून मनी ऑर्डर नाही काही पाठवल्या त्याने रान प्रवासात असणाऱ्यांना की बघून मी घ्या. इथे मालात राहतो, आप अपना देख लो, मैं भेजा है पैसा आपको. He didn't say, I will pray from my house. मी घरून प्रार्थना करतो. I just hope and pray that you all make it to the promised होप अँड land. प्रे. अलीकडे म्हणता होप अँड प्रे. तसं मी प्रार्थना करीन तुमचं बरंच व्हावं, तुम्ही पोचावा इथपर्यंत, That you should be clothed, you should be blessed. तुम्हाला खायला मिळावं, कपडे मिळावेत. आय एम प्रेइंग. No, he walked with them. नो, मोशे त्यांच्या सोबत चालला. That is destiny. त्याला म्हणतात डेस्टिनी. After the church hours, चर्चच्या तासांनंतर you sit with the people. चर्च संपलं, सभा संपली, लोकांमध्ये तुम्ही You बसायचं, pray for them. लोकांसाठी प्रार्थना You करायची, comfort them. त्यांना जरा सांत्वन द्यायचं. क्या हो गया, क्या चाहिए, मैं प्रेयर करूं क्या, आप कैसे हो, You encourage them. त्यांना प्रोत्साहन द्यायचं. That is your destiny. ती तुझी डेस्टिनी है. कभी पूछ के तो देखो सामने वाले बंदे को कि बेटा तू कैसा है. बंदा उधर ही पिघल जाएगा. क्यों? बंदे को किसी ने पूछा तो सही कि बेटा तू कैसा है. He interceded for them. मध्यस्थी केली त्यांच्यासाठी. He interceded because of them. त्यांच्यामुळे मध्यस्थी केली, He त्यांच्यासाठी spoke to God मध्यस्थी on behalf of केली, them. देवाशी त्यांच्या वतीनं बोलला. And when they complained, he still stayed with आणि them. त्यांनी तक्रारी केल्या तरी त्यांच्या सोबत राहिला. Yes, Hebrews 11:25 इब्री says, 11:25 मध्ये लिहिलेलं आहे. he chose to suffer affliction with the people of God rather than to enjoy the pleasures of Egypt for a season. इब्री पत्र 11वा अध्याय आणि त्यातल्या 25व्या वचनात लिहिलंय, पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. Say, देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे क्षणिक सुखासमोर. मला हे फार प्यार आहे. listen people, ऐका नीट. your business is Goshen. तुझा बिझनेस गोशेन आहे, It's not Canaan land. कनान देश नाहीये. That one line is enough for you. ही एक लाईन तुला पुरेशी असावी. तुझा बिझनेस गोशेन प्रांत आहे, कनान नाही. But पण your destiny is Canaan land. आयुष्याची ठरलेली दिशा कनान आहे. That one line is enough for you. ही एक लाईन तुमच्यासारख्या शहाण्या लोकांना बास आहे. See, God may have planted you in Goshen, देवाने तुला गोशेन मध्ये आणून ठेवलं असेल, a place of prosperity, समृद्धीची जागा, even in the land of Egypt. अगदी मिस्र देशात. You may have great influence there. आणि तिथे तुमचा वशिला फार चालत असेल, You may have great success there. मोठं यश मिळत असेल, You may be in the top 10 of your industry. टॉप 10 असाल तुम्ही इंडस्ट्रीतल्या लोकांमध्ये. But still, तरी Goshen is not the promised land. गोशेन अभिवचन दत्त देश नाहीये, 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 Amen? नाहीये. I think so. I will continue next week. पुढच्या आठवड्यात मी सुरू ठेवीन मला वाटतं. हालेलुया. देव बाप्पा, या अशा शिक्षकासाठी तुला धन्यवाद. टीचर्स डे होऊन गेला 5 तारखेला. वन ऑफ द बेस्ट टीचर्स गॉड हॅज गिवन अस. डू यू अग्री? हॅपी बिलेटेड टीचर्स डे पास्टर. Thank you, all of you. Thank you. वी Yes. लव्ह यू.
Who will teach us all this? You tell me. So many people, even from abroad, they send greetings for me. Happy Teachers Day. अनेक लोकांनी मला शिक्षक दिनी शुभेच्छा पाठवल्या. फॉरेन मध्ये सुद्धा आपले जे लोक आहेत त्यांनी पाठवल्या. Amen. I have to finish my destiny, and I have to see that you also finish your destiny. मला माझी आयुष्याची ठरलेली दिशा पूर्ण करायची आहे. माझी जबाबदारी आहे की तुम्ही लोकांनी पण ठरलेल्या दिशा पूर्ण कराव्यात. At least some idea you have what is destiny now. म्हणजे थोडी तरी कल्पना आली ना, अंदाज आला Yes. की आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे काय. थोडा अंदाज आला. Now this message is too vast. आता हा उपदेश फार मोठा आहे, हा विषयच मोठा आहे. If God leads me next week, I will continue. आणि देवाने मला जर मार्गदर्शन केलं तर पुढच्या आठवड्यात सुद्धा मी ह्यावरच बोलीन. Amen. आमेन. हालेलुया. आमेन. Many times I love to speak on destiny. अनेक वेळा ना मला ठरलेल्या दिशेविषयी बोलायला आवडतं. There are so many things to share about destiny. अनेक गोष्टी आहेत डेस्टिनीवर बोलायला. Amen. आमेन. God willing, we will go through it all. देवाची इच्छा झाली तर सगळं बोलू, सगळं Amen. शिकू. Praise God. Thank you, Amen. Jesus. देवाला Let धन्यवाद. God extend my years. देवाला प्रार्थना करा, माझं आयुष्य देवाने वाढवावं. Amen. जुग जुग जियो सर, जुग जुग Thank you, जियो. Jesus. मेरी जिंदगी भी आपको लगे. ट्रांसलेटर तो बहुत मिल जाएंगे, ऐसा आदमी नहीं मिलेगा. We are all important in the eyes of God. देवाच्या नजरेत आपण सगळे महत्वाचे आहोत. For everyone, there is a destiny. प्रत्येकाची ठरलेली दिशा आहे, We just have to walk in it. त्यात चालायचं बस. And right now, you are doing that. आणि आता तुम्ही ते करताय. Don't escape that. पळवाटा काढू नका, Because कारण the path you have taken is right. जो मार्ग तू धरलाय तो बरोबर आहे. भाग के नहीं जाने का. If you focus on Jesus, येशूंवर जर तू लक्ष केंद्रित केलं, you will never miss your destiny. कधीही तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा चुकणार नाही. Take Enoch as an example. हनोकाचं उदाहरण घ्या. One line. एकच ओळ. Enoch walked with God. हनोक देवा संगती चालला. That is destiny. तीच ठरलेली दिशा. Because he was found in heaven. कारण तो स्वर्गात सापडला. चालता चालता त्याने स्वर्गच गाठले रे. So when you walk with God, you never make a wrong move. तर देवासोबत आपण चाललो ना की आपण कधीच चुकीचा मार्ग आणि चुकीचं पाऊल घेत नाही. And so don't walk just on Sundays तर केवळ रविवारी नाही हे मार्ग or घ्यायचे, in your troubled times. किंवा संकट आलं की हा मार्ग धरायचा नाही. Every day walk. रोज धरायचा. Every day. आमेन. रोज Talk to him. रोज त्याच्याशी Seek his बोलायचं. face. रोज त्याला प्रार्थना Pray. करायची. रोज Read the Bible. रोज बायबल Come for the वाचायचं. church रोज. meetings. आणि चर्चच्या सभा जेव्हा जेव्हा आहेत यायचं. You will never miss your destiny. म्हणजे कधीच तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा तुम्ही चुकवणार नाही. Let us worship the Lord. आपण प्रभूची आराधना करू. चला. हालेलुया. तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं. Yes, Lord. Thank you. तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं. कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं. आमेन. आमेन. कितना है तू हालेलुया. प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं. यीशुआ, हालेलुया. Put us in the right track, Lord. ये येशू आम्हाला योग्य मार्गावर लाव. येशू Let us not depart from the path. कधीच मार्ग आम्ही सोडू नये. मेरे मन में समा हालेलुया. यीशुआ, मेरे मन में समा जा. तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान. यीशु मेरे तू है बड़ा महान. मेरे मन में तू हो विराजमान. Thank you, Jesus. यीशु मेरे तू है बड़ा महान. यीशुआ, Come, my Jesus, come. Lead us, guide us, Lord. यीशुआ, We need your presence. यीशुआ
Jesus. Let me tell you people, एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्यात, the moment you are saved, ज्या क्षणाला तुमचं तारण झालं, God gives you Goshen, त्या क्षणाला देव तुम्हाला गोशेन देतो, but पण He wants to take you higher. देवाला आता तुम्हाला उंच न्यायचं आहे. He says, I want to give you the land flowing with milk. देव and honey. म्हणतो मला तुला आता दूध आणि मध वाहणारा देश द्यायचा So आहे. Goshen is nothing compared to the land flowing with milk and आणि honey. दूध मध वाहणाऱ्या देशासमोर गोशेन काहीच नाही रे. And you have to be ready to leave Goshen at times. आणि तू तयार असायचं कधी कधी गोशेन प्रांत सोडायला. डोंट गेट सेटल डाऊन सो मच इन गोशेन. God has a plan for you. देवाची तुझ्यासाठी योजना आहे. God wants to bless you. देवाला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. But above the blessing you find in Goshen. पण आशीर्वादांच्याही वर जे गोशेन मध्ये सापडले त्याही वर. Yes. हालेलुया. Say, Lord, I want you, Lord. म्हणा प्रभू मला तू हवायस. I want the rock that followed them. मला त्यांच्या मागे चाललेला खडक हवाय. मला हात नको, तुझा चेहरा हवाय. I want you, Lord. मला तू हवायस. Yes, you have blessed me. तू मला आशीर्वाद दिलायस. You have given me Goshen. तू मला गोशेन दिलंय. But I'm not satisfied. मी समाधानी नाही. I want the land flowing with milk. मला दूध आणि मध वाहणारा देश I हवाय. want to enter my destiny. मला माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत आता प्रवेश करायचा आहे. Success is useful without entering your destiny. तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत प्रवेश न करता ते यश काय कामाचं? What is the use? काय करू मी त्या यशाचं? Success may take you to the ends of the earth. यश तुला पृथ्वीच्या दिगंतापर्यंत नेईल. But do you know? देशोदेश दाखवेल, पण तुला ठाऊक आहे You again circle back in the earth. परत तू पृथ्वीवरती गोल गोल फिरणार. Because earth is round. कारण पृथ्वी गोल, तुझा प्रवासही गोल. परत तू Heaven तिथेच is येणार. straight. स्वर्ग सरळ आहे. Heaven is straight. स्वर्ग सरळ आहे. Earth is circle. पृथ्वी गोल आहे. The devil will keep you going round and round the earth. सैतान तुला गोल गोल फिरवून तिथेच परत आणेल. गोल गोल फिरवून तिथेच परत आणेल. Earth will never give you your destination. पृथ्वी तुला तुझा शेवटचा मुक्काम कधी नाही देणार. You go to the north and then you go back to the south. तू उत्तरेकडे जाशील, परत दक्षिणेकडे येशील. But when you move towards heaven, पण जेव्हा वर स्वर्गाकडे जाशील, there is a destination waiting for you. तो मुक्काम तुझी वाट बघून आहे. God wants to take you there. देवाला तिथे न्यायचंय तुला. And along that path, आणि त्या मार्गावर He will supply healing, तो आरोग्य देईल, blessing, आशीर्वाद देईल, manna from heaven, मन्ना स्वर्गीय देईल, miracles, चमत्कार देईल, food will be supplied खायला to you. देईल, तुला अन्न पुरवेल. All this will happen. सगळं घडेल. And today, आज God is putting most of your people's feet on the path of your destiny. आणि आज देव तुमच्यातल्या अनेकांचे, Yes. तुमच्यातल्या अनेकांची पावलं तुमच्या ठरलेल्या मार्गावर आणतोय. He has opened up to you देव तुझ्या समोर आज उघडा झालाय. what destiny is. देवाने आज उघडपणे तुला सांगून टाकलंय आयुष्याची ठरलेली दिशा काय असते. So if you have written your own destiny, म्हणून आजपर्यंत जर तू तुझी डेस्टिनी किंवा आयुष्याची दिशा स्वतः लिहिली असशील, throw it in the trash can. आज ते फाडून फेकून कचऱ्याच्या पेटीत टाकून दे. It doesn't make sense. त्याला काही अर्थ नाहीये कि मैंने सोचा है मैं ऐसा करूंगा. नहीं, प्रभु को चाहिए वो करो. Accept what God has given. देवाला जे हवंय ते स्वीकार. And it's very easy. आणि ते सोपं आहे. Maybe next week I will speak to you about other characters in the Bible, how they fulfilled their destiny. पुढच्या आठवड्यात कदाचित मी तुमच्याशी बोलीन की बायबल मधल्या इतर लोकांनी कसं त्यांच्या ठरलेल्या दिशा पूर्ण केल्या. Maybe I will give you some examples of those people also who have not fulfilled their destiny. काही उदाहरणं अशा लोकांची पण देईन की ज्या लोकांनी आपल्या ठरलेल्या दिशा पूर्ण केल्याच नाहीत. We have to fulfill it. आपण पूर्ण करायची मात्र. Amen. आपल्याला करायचं. So keep walking with Jesus. येशूंसोबत चालत राहा. And I will pray for you now. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करीन. If things are not working in your life, गोष्टी तुमच्या जीवनात समजा घडत नाही. one of the reason maybe you are out of the path of your destiny. एक कारण असं असू शकतं की तू तुझ्या ठरलेल्या दिशेतनं भटलायस. Because कारण along the path of the destiny of the Hebrew children, इब्री मुलांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत all kinds of providence was given to them. सगळ्या पद्धतीचा पुरवठा होता. They did not lack anything. त्यांना कमी काही पडलं नाही. Their clothes did not wear off. कपडे त्यांचे जिरले The नाही. sandals did not wear off. वाहना त्यांच्या जिरल्या नाही. And this is what happens when you are walking on the path of destiny. आयुष्याच्या दिशेत चाललो ना की असंच होतं. Father, I pray देव बाप्पा मी प्रार्थना for the करतो whole church today, संपूर्ण this morning. चर्चसाठी आज सकाळी. Master, प्रभू how wonderful is your destiny. किती सुंदर आहे ठरलेली दिशा.
How wonderful it is, the destiny you wrote for each one of us. किती सुंदर आहे आम्हा प्रत्येकासाठी तू लिहिलेली आयुष्याची दिशा. Even before we were born, आमचा जन्मही होण्या अगोदर you wrote our story. तू आमची कथा लिहिली. What a great God you आय are. लव्ह यू. किती महान देव आहेस तू. That means you loved us. त्याचा अर्थ तू आमच्यावर पहिलं प्रेम केलं. Even before we were born, आमचा जन्मही होण्या अगोदर you had us in your mind. तुझ्या मनात मी होते. माझा जन्मही होण्या अगोदर Like an architect एखाद्या आर्किटेक्ट प्रमाणे who draws a plan first जो प्लॅन अगोदर आखतो, and then starts the building. अगोदर तो रचना करतो आणि मग सँक्शन घेऊन बिल्डिंग बनवतो. So like that beautiful architect, तर त्या सुंदर अशा आर्किटेक्ट प्रमाणे you drew us, Lord, in your mind. तू आमची रचना केली तुझ्या मनात And you wrote that destiny for us. आणि ती डेस्टिनी, ती दिशा आमच्यासाठी तू लिहिली. हम है तेरे हाथों की रचना. An architect writes everything. आर्किटेक्ट सगळं लिहितो. How the house will be, घर कसं असेल, what will be in a room, त्या खोलीत काय असेल, what will be in another room, भिंत कुठे असेल, ही भिंत कुठे, Everything. ती भिंत कुठे, सगळं ड्रॉइंग करतो तो. everything. सगळं तसं Because of his great delight, he draws all it. त्याच्या आनंदापायी तो ते करतो. He wants certain things to be a certain way. त्याला काही गोष्टी तशाच हव्या असतात की या डिझाईन मध्ये, या घराच्या डिझाईन मध्ये मला ही भिंत इथेच पाहिजे, डायनिंग टेबल इथेच पाहिजे, हे Yes. तिथेच पाहिजे, बेडरूम इथेच पाहिजे, This shall be the etc. color. हाच रंग This पाहिजे, shall be the furniture. असं फर्निचर पाहिजे, These shall be the lightings. असं लाईट पाहिजे. All ही ड्रॉज एव्हरीथिंग he draws in his mind. इन डिटेल. And then when we don't accomplish it, आणि आपण जर ते पूर्ण नाही केलं he feels sad. तर त्या आर्किटेक्टला वाईट वाटतं Isn't it? की मैंने सब बोला था, आपने किया नहीं. Father, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, touch all my people माझ्या सगळ्या लोकांना स्पर्श कर. as they are walking with you. जसं ते तुझ्या सोबत चालतायत, Week after week, they come to church. दर आठवड्याला चर्चला येत आहेत, Every day they read the Bible. रोज बायबल वाचतायत, Every day they pray. रोज प्रार्थना करतायत, Every day they seek your रोज face. तुझं मुख शोधतायत. Put their feet in the right places त्यांची पावलं योग्य जागेत टाक and bless them. आणि त्यांना आशीर्वाद दे. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. Every devil's work, सगळं सैतानी I कार्य command you in the name of Jesus. मी आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave them in Jesus' सोड name. त्यांना येशूंच्या नावात. Leave you devil in the name of Jesus. सोड सैताना येशूंच्या नावात त्यांच्या You जीवनाला. devil who is putting and writing your own destiny for the people. जो सैतान या लोकांच्या जीवनात त्याची ठरलेली दिशा लिहितोय, I tear it off in Jesus' मी name. आज फाडून फेकून देतो त्यांच्या जीवनातून येशूंच्या नावात. ते Tear it off in the name of फाडून Jesus. टाकतो मी ते येशूंच्या नावात. We accept the destiny written by God. देवाने लिहिलेली आयुष्याची दिशा आम्ही स्वीकारतो. Yes, we accept it, Lord. येस आम्ही स्वीकारतो I may देवा. not know it fully, मला संपूर्ण जरी ती कळली नाही but I got the way. तरी मला मार्ग सापडलाय And that is Jesus. आणि तो मार्ग येशू आहे. Jesus is the way, येशू मार्ग आहे, the truth, येशू सत्य आहे, and the life. येशू जीवन आहे. And I will walk behind आणि मी him, येशूंच्या मागे चालणार आहे. fixing my eyes on Jesus, माझे डोळे येशूंवर the केंद्रित author करून and finisher of my faith. माझ्या विश्वासाचा आधी आणि And अंत. I will never miss my destiny मी in कधी Jesus' माझी name. आयुष्याची दिशा चुकवणार नाही येशूंच्या Be नावात. blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित Be व्हा. healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Even if you are sick, खराबा the शब्द. Lord Jesus will touch you. जरी तुम्ही आजारी असाल तर प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतील. If anybody wants healing and touch, come in front. जर कुणाला आरोग्य आणि स्पर्श हवा असेल तर पुढे I'm या. going to pray for you मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, because your life must be made. कारण तुमचं जीवन बनलं तर Your पाहिजे. destiny has to be established. आयुष्याची दिशा घडली तर पाहिजे. Destiny has to be revealed to you. आयुष्याची दिशा तुला प्रगट झाली पाहिजे. And the rock, Christ, has to follow you. आणि ख्रिस्त जो खडक तुझ्या मागे मागे चालला पाहिजे. Father, I pray for these souls. देव बाप्पा इथे आलेल्या सगळ्या जीवांसाठी मी प्रार्थना They करतो. are very precious. सगळे मोलवान आहेत माझ्यासाठी. They हे are सगळे very मोलवान आहेत. precious. मोलवान अनमोलवान. Their destiny is very precious. त्यांच्या आयुष्याची दिशा मोलवान. We are like Moses, आम्ही मोशे सारखे who don't just stand at the gate of Egypt जे फक्त मिस्र देशाच्या गेट पाशी उभे नाही and see people walk आणि बघत नाहीयेत की आता लोक कसं येतात बघू, and see people walk through the आणि wilderness. त्या रानातनं लोकांना आपण जाताना चालताना बघूया असं नाहीये. No, नाही प्रभू, we are like Moses, आम्ही मोशे सारखे आहोत. who walks with them, जो मोशे त्यांच्या सोबत चालतो, whose heart is for the ज्या people. मोशेचं हृदयच लोकांसाठी आहे. If you don't forgive them, जर त्यांना नाही तू क्षमा केली then remove my name from the Lamb book of तर life. ते बाप्पा जीवनी पुस्तकातनं माझंही नाव खोड. That's called a These leader. are destiny makers. हे आयुष्याची दिशा घडवणारे असतात बेटा. इनकी बात ही अलग आहे. So I pray on behalf of my people, Lord, to you. तर माझ्या लोकांच्या वतीनं प्रभू मी तुला प्रार्थना करतो. Open their path.
त्यांचा मार्ग उघड, reveal to them त्यांना प्रगट कर, where to go, कुठे जायचं, what to do, काय करायचं, touch their lives त्यांच्या जीवनांना स्पर्श कर, and heal them in त्यांना Jesus. आरोग्य दे येशूंच्या Heal नावात. their bodies in त्यांच्या Jesus' name. शरीरांना आरोग्य दे Heal येशूंच्या their नावात. souls in Jesus' त्यांच्या name. जीवांना आरोग्य दे All येशूंच्या that नावात. pain, त्या वेदना all that sickness, ते सगळे let आजार it go in Jesus' name. निघून जाऊ दे येशूंच्या In Jesus' नावात. name, go. येशूंच्या नावात In सोड, Jesus' name, go. सोड येशूंच्या Devil, नावात. go in Jesus' सैताना name. जा. Bring her here. In the name येशूंच्या of नावात. Jesus. बा, खराब Leave you devil in the name of Jesus सोड Christ of येशूंच्या Nazareth. नावामध्ये. All kinds of witchcraft power, चेटू, करणी. all kinds of demonic power, हालेलुया. leave in Jesus' खराबा, name. खराबा, शांत In Jesus' महादुर्गो. name. In Jesus' येशूंच्या name. नावात. In Jesus' येशूंच्या name. नावात. Lord, touch all of them. प्रभू सगळ्यांना स्पर्श कर. Bless all of them. सगळ्यांना आशीर्वाद, Reveal your glory to all of them. सगळा तुझा गौरव सगळ्यांना प्रगट कर. Put their feet on the field of Boaz त्यांची पावलं बोआजाच्या शेतात टाक and let them be linked to the Messiah Jesus आणि Christ. येशू ख्रिस्त जो मसीहा त्याच्याशी त्यांचा संपर्क In लाव. the name of Jesus, I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Somebody's life is going to take off. कोणाचं तरी जीवन आता बनणार, Yes. घडणार. Your life is going to take off. जीवन तुझं टेक ऑफ करणार. Because now you understood what destiny is. आता तुला कळलंय आयुष्याची ठरलेली दिशा काय Now आहे. things will change. आता गोष्टी बदलतील. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.